दादा तुमच्या व्यासपीठावर आहेत, दादांनी थोडंसं काही बोललं तर बरं होईल. काय बोलायला पाहिजे मला? सोनवणे साहेब गंगापूर खुलताबाद विधानसभातून उभा आहे, निवडणुकीला फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना आशीर्वाद द्यायसाठी मी त्यांच्याबरोबर यावं अशी त्यांची इच्छा होती आणि माझी पण इच्छा होती का शेवटी आपली जन्मभूमी आहे, आपली कर्मभूमी हा गंगापूर तालुका आहे. एवढ्या महाराष्ट्रात आपण फिरतो, मी खूप विकासाविषयी गोष्टी करतो, अनेक गावं चांगले झाले आणि आपलंच मागं आहे. कुठेतरी काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आणि साहेबांनी शब्द दिला की दादा तुम्ही आले तर पुढेही 5 वर्ष तुमच्या विचारांना काम करू, गाव कसे सुधारायचे, ग्रामीण भाग कसा सुधारायचा याच्यावर आपण नक्की बसून विचार करून काम करू. त्यामुळे मी त्यांच्या त्या बोलण्याला प्रेरित झालो आणि मला असं वाटलं की खेड्यातला साधा ग्रामपंचायत मधला आलेला माणूस शेतकऱ्याविषयी बोलतो तर आपण त्याला मदत करायला काही हरकत नाही का? हरकत काय आहे त्यामध्ये? सध्या असा बी मतदार परेशान आहे, म्हणजे इथलाच म्हणून नाही, अख्ख्या महाराष्ट्रात मतदार परेशान आहे की मतदान कोणाला करावं. खूप ठिकाणी गेलो, पाहिलं मी, कारण मतदारालाच माहित नाही आज त्यांनी केलेलं मतदान उद्या कुठे जाईल, त्याच्यामुळे तो परेशान येतो. पहिले आपण नेमकं ऐकलं होतं की मशीन मध्ये मतदान बदलत, आता मशीन मध्ये बदलायची गरज नाही, तुम्ही केल्यावर बी दुसऱ्या दिवशी ते बदलू शकतात किंवा 1 वर्षाने मतदान बदलू शकते. त्याच्यामुळे लोक परेशानी करावं तर कोणाला करावं? मग एक चांगला माणूस, होतकरू माणूस, ज्याला शिक्षणाची जाण आहे आणि स्थानिक आहे, अशा माणसाला जर आपण मदत केली, त्याला जर आपण पाठबळ दिलं तर काय हरकत आहे? या विचाराने मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो. दादा तुम्ही स्वतःच फॉर्म भरला होता, परत वापस? अगदी बरोबर आहे, मी पण भरला होता, पण किती लोकांनी भरायचे आणि किती लोकांना हे करायला पाहिजे. माझी पण खूप इच्छा होती की बा आपण मी त्या ठिकाणी जर गेलो, मला लय लोकांनी स्वतः तर मला मूड नव्हतं, पण माझे दोस्त पाहुणे मंडळींनी आग्रह केला होता भरला. पण कुणीतरी आपल्या विचाराचा आहे एक माणूस चांगला आहे आणि मी पूर्ण निवडणुकीत त्यांना माझ्या परीने सहकार्य करेन. जेवढे काय माझे चाहते, पाहुणे, मित्र, कंपनी, त्यांना मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करेन आणि समाजाला विनंती करेन जे ओळखत नसेल त्यांनाही की खरंच जर आपल्याला काही तालुक्याचा विचार करायचा असेल, विकास करायचा असेल तर काहीतरी बदल घडला पाहिजे. कोण वाईट आहे किंवा कोण चुकीचं करतं ही मी सांगायची गरज नाही, समाजाने पाहिलेलं आहे. आजही कितीतरी गावामध्ये साध्या स्मशानभूमीत जायला जागा नाही, झाड तिथे बसायला नाही. आणि माझी जी तळमळ आहे, तुम्ही तुमच्यापैकी किती लोकांनी माझं गाव पाहिलं की नाही पाहिलं, प्रत्यक्ष काम पाहिलं की नाही पाहिलं मला माहित नाही. असे एकही काम माझ्या तिथे राहिलं नाही की हे काम करायला पाहिजे, एकही नाही. एक 7वी शिकलेला माणूस, एक ग्रामपंचायत सरपंच 10-5 वर्षात जर एका गावाची कायमस्वरूपी समस्या सोडू शकतो, तर पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्षे पक्षातले लोक किंवा हे आमदार लोक करते काय? लय सोप्या भाषेत सांगायचं ठरलं ना, अक्कल नाही तर ते तिथे जातेच कशाला, मला हेच कळत नाही कशासाठी जातात. त्यापेक्षा दुसरे धंदे करा, उद्योग करा. तुम्हाला फक्त पैसा कमवायचा आहे ना, उद्योगात करा. टाटा, बिर्ला हे लोक कुठं कमवत? निवडणुकीत थोडी होते, यांनी पैसा कमवला, तुम्ही पैसा कमवा, मला कोणाचा राग नाही, काय त्याचा संबंध नाही. तुम्ही धंदे करून पैसा कमवा. पण समाजसेवेत, राजकारणात, ग्रामविकासात जर तुम्हाला जाणच नाही, अक्कलच नाही, ज्ञानच नाही, तर त्या रस्त्याने जाऊन गरिबाचं रक्त लुटणं हे कोणत्याही प्रकारे चांगलं नाही. आणि हे पाप कधी ना कधी यांना फेडावंच लागणार आहे. आज ना उद्या हे घडतंच या गोष्टी. श्रीलंकेमध्ये काय झालं बघा, पंतप्रधान राष्ट्रपतीच्या घरात घुसून शेवटी लोकांना आणलं. म्हणजे अतिरेक समाजाचं झाल्यावर काही होऊ शकतो. तसा गंगापूर तालुक्याचा अंत सुटलेला आहे, मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यामुळे माझी खात्री आहे की सोनवणे साहेबाचा पाना यावेळेस नक्की काम करेल. म्हणजे गुंतलेल्या चाव्या आहेत त्या उघडतेनच या 20 तारखेला, अशी माझी 100% खात्री आहे. दादा आपला जाहीर पाठिंबा समजायचा का? मग 100% समजायचं नाही, आहेच. तुम्ही समजा का नका समजू, माझं तर आहेच. आपण सांगितलेलं आहे की मतदान हे रातोरात बदललं जातं आणि वर्षानंतर बदललं जातं, परंतु आपण बघत आलो आहोत की आमदार खासदार देखील बदलतात. तेच मतदान म्हणतो ना. आता तुम्ही केलेल्या चिन्हाला मतदान टिकून राहील याची गॅरंटी अजिबात नाही. त्याच्यामुळे समाजाची फसगत होती. मी तेच सांगू राहिलो, कोणत्याही महाराष्ट्रात मी तेच सांगू राहिलो. प्रत्येक मतदारसंघात परेशान आहे लोक.
की आपण केलेलं मतदान तिथंच राहील का किंवा त्याच पक्षाला राहील का, तो माणूस टिकून राहील का, याची गॅरंटी नसल्यामुळे समाज परेशान. अनेक प्रश्न आता तुम्ही कितीतरी शिक्षकाबद्दल तुम्ही विचारलं होतं साहेबाला. शिक्षकांनी गावात राहायला पाहिजे ह्या मताचं मी पण आहे तुम्हाला सांगतो. पण राहायचं कुठे त्याने खोरड्यात, ते का गाय बैल म्हैस वगैरे, त्याला त्या खेड्यात राहायचं की त्याला घर तर पाहिजे. शासनाने जर तसे क्वार्टर बांधून दिले तर शिक्षक का राहणार नाही बरं? बाकीचे लोक गावात राहतात ना ना, तो त्यांचा विषय. यांची आता 3 वर्षाला बदली होईल, मग हे 3 वर्षाला घरदार गावात बांधीन का? गावात नाही, कुठं बांधीन मग तो? कुठं बांधीन? पाहिजे ना त्याला त्या क्वालिटीचे घर, भाड्याचे का होईना घर पाहिजे ना. ते शासनानं त्या पद्धतीचे केलं पाहिजे किंवा क्वार्टर पाहिजे. सरळ सोपं. आता डॉक्टर लोकांना क्वार्टर आहे, आरोग्य खात्याला ते राहतात. तसे शिक्षकाला जर क्वार्टर बांधून दिले तर ते राहतील ना. मागं ते बऱ्याच वेळेस अशा योजना निघत्या, आम्हाला येत्या, पण होत नाही. अनेक प्रश्न आहे खेड्यातले आणि त्या प्रश्नाला हात घालून शेती रस्त्याचं कितीतरी अजूनही शेती 90% शेताला रस्ते नाही, स्मशानभूमीला रस्ते नाही, झाडाची काय अवस्था आहे, पर्यावरण प्यायला पाणी नाही. माझ्या अंदाजाने आजही गंगापूर खुलताबाद तालुक्यामध्ये 90% लोक खराब पाणी पितात. खराब पाणी. मग काय उपयोग आहे आमच्या समाजकार्याचा, पुढाऱ्याचा, पक्षाचं? काय जर पाणी आपण आपल्या लेकराला चालू प्यायला चांगलं देत नसेल तर त्या जगण्याला काय अर्थ आहे? माझ्या इथे आता कांगेन वॉटरचं पाणी आम्ही देतोय, म्हणजे आरोचं बी बंद करायला लागलो. माझ्या इथे एका गावात होऊ शकतं तर तालुक्यातनं व्हायला काय हरकत आहे? आणि सोनवणे साहेबांनी शब्द दिला की मला असेच गाव प्रत्येक तालुक्यात बनवायचे, दादा तुमची साथ पाहिजे. आणि तेवढ्या एका शब्दावर मी भारावून किंवा काय म्हणा त्या प्रेमापोटी आलो. बरं, समाज मतदार त्यांना साथ देईन अशी मला खात्री, आणि गंगापूर खुलताबादचा विकास नक्की होईल अशी आशा करायला हरकत. सोनवणे साहेब, शेवटचा प्रश्न आहे का आपल्याला वोटिंग मशीनवर विश्वास आहे का, किंवा मग येणाऱ्या भविष्यात बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायला पाहिजे? वोटिंग मशीनवर विश्वास आहे काय त्याच्यात दुमत नाही, पण बोगस मतदान हे आज बी चालतंय ही गोष्ट खरी. कितीतरी बोगस मतदान आहे, कितीतरी मयत लोक आहे किंवा इकडून तिकडे नेलं जाते ही पण गोष्ट खरी. आणि सर्वसाधारण माणसाची कामं नाही, पैसा आले लोक. तुम्ही ऐकलं असेल कितीतरी गोष्टी की जा आणा, फोन पे करा, त्याला पैसे द्या, हे तुम्ही ऐकलं असेल. तर म्हणजे याचा अर्थ ते मतदान बोगसच आहे. किंवा 2-2, 3-3 ठिकाणी ते मतदान कितीतरी आणि प्रत्येक गावात आहे. म्हणून माझी ही पण एक विनंती आहे की बोगस मतदान नाही झालं पाहिजे. कारण बोगस मतदानाचा जर 2-5% आकडा वाढला तर तो फरक पडतो. म्हणून कार्यकर्त्यांनी ती पण काळजी घेतली पाहिजे. मतदान बॅलेट पेपरवर झालं किंवा मशीनवर झालं का त्याने एवढा फरक पडणार नाही किंवा नाही. समाज आता खूप हुशार झालेला आहे आणि त्यातल्या त्यात गांजलेला बी, त्या गांजलेला समाज तो उद्रेक मला असं वाटतं ह्या 20ला उफाळून येईल आणि ते सोनवणे साहेबांच्या पदरात नक्की दान करतील अशी मला खात्री. सरपंच साहेब, एक प्रश्न आहे माझा. सोनवणे साहेब निवडून आल्यावर तुम्ही जी योजना तुमच्या गावात सरपंच म्हणून राबवली ते गंगापूरच्या प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये ती योजना राबवणार? मी तेच म्हणलो ना, करायचंय. त्यांच्या त्या शब्दावरच मी त्यांच्या संग आलो. बाकी माझे त्यांचं काय ते का माझे जावं थोडीच नाही, पण प्रत्येक गाव तसं झालं पाहिजे बा, चांगले गाव झाले पाहिजे ह्या भावना, त्यांची जी भावना आहे त्या भावनेनेच मी आलेलो आहे. आणि त्यांनी हे पण बोलले की बा पुढचे 5 वर्ष सुद्धा मी तुमच्या विचारानं काम करेन. चांगली गोष्ट आहे. मी म्हणलं ना माझी जन्मभूमी कर्मभूमी असलेल्या गंगापूर तालुक्याचे कल्याण होत असेल तर आपण 8 दिवस द्यायला काही हरकत नाही. कृषीतील मायबाप जनता जनार्दन, ज्यांच्या कानापर्यंत माझा आवाज पोहोचतोय ते सर्व तरुण मित्र, आई वडील, माता भगिनी, आज विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपण चर्चा सत्रासाठी या गावात आपण पोहोचलो. हे माझं गाव आहे, माझी जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीतील या गावात आपल्याशी संवाद साधतोय. 2-3 गोष्टी आपल्याला सांगेल. 5 ते 10 मिनिटं घेईल. तरुण मित्रांनी विशेषतः लक्ष द्यावं, आई वडिलांनी पण लक्ष द्यावं. मागील 15 वर्ष आपल्यावरती झालेले अत्याचार, आपल्यावरती त्या ठिकाणी झालेली फसवणूक, मी फसवणूक याच्यासाठी म्हणेल की मोठे मोठे आश्वासनं द्यायचे आणि गावाची परिस्थिती जैसे ती ठेवायची. आजही आठवत असेल 15 वर्षापूर्वी असणारं गाव जशाच तसं तुम्हाला बघायला मिळतं. याच्या मागे कारण काय? तरुण मित्रांनी विशेषतः लक्ष द्यायला पाहिजे की एवढ्या मोठ्या MIDC मध्ये आपल्या गावातील एक तरुण परमनंट केला का या आमदाराने? तर उत्तर येतं 0.
प्रत्येक गावात उत्तर झिरो आलेले एकही नाही. एका जणाला त्यांनी त्या ठिकाणी पाठवलं नाही. 5,000 कंपन्याचा मालक असतो त्या ठिकाणी आमदार एवढ्या 4-5 हजार छोटे मोठे शॉप आहेत, मोठी MIDC आपल्याला लाभली, पण त्याचा फायदा आपल्या तरुणांना झाला नाही. ते पण सोडा, टेम्परवारी म्हणून 25-30 हजाराची नोकरी देण्याचा प्रयत्न केला का, तर एकाही विद्यार्थ्याला, एकाही तरुणांना एक त्या ठिकाणी लेटर दिलं नाही, एक त्यांच्यासाठी कॉल केला नाही. 1-2 गावातल्या व्यक्तींचे फोन उचलायचे आणि संपूर्ण गावाला त्या ठिकाणी वेठीस धरायचं, एवढंच काम आहे. 15 वर्षात 2 व्यक्ती सोडून तुमच्यातला कोणाचा फोन दुःखामध्ये त्यांनी घेतला, त्या ठिकाणी तुमच्या मदतीला धावून आले, उत्तर असेल 0. मला हे सांगण्याची गरज वाटत नाही. आपल्या शेतीतले रस्ते मोठे मोठे आश्वासनं द्यायची. तुमच्या गावात, आपल्या गावात एक शेतीचा रस्ता असा दाखवा, पावसाळ्यात बांधाच्या टोकापर्यंत फक्त 2 व्हीलर जाते, 4 व्हीलर सोडून द्या. बनवला का नाही? विकास काय? नुसते काय मोठे मोठे आश्वासने द्यायचे, बुक छापायचे आणि त्याच्यामध्ये सगळे काम प्रस्तावित, त्याच्याशिवाय काही नाही. हे झालं 15 वर्षाचं. दुसरा 17 वर्षाचा पदवीधर आमदार. मला खरं सत्य सांगा, जे आज त्यांच्या सोबत हिंडतायत, जातायत, 16 वर्षात मागच्या, हे एका वर्षात त्यांनी काय काम केलं ते पण सांगतो, पण 16 वर्षात या आमदाराचं, 16 वर्षाचा आमदार आहे आपल्याकडे तो, 17 वर्षापासून आपल्या गावाला 90% जनतेला त्याचं नाव तरी माहित होतं का? नाव 90% जनतेला. बरं 16 वर्षात आपल्या गावात 1 रुपयाचा निधी, 1 रुपयाचा म्हणतो, त्याने दिला का? उत्तर येईल 0. तरी आपण इलेक्शनच्या तोंडावर मोठे मोठे द्यायचे, 5 लाख 10 लाख 15 लाखाचं काम द्यायचं आणि दिशाभूल करायचं काम या मतदारसंघात चाललं. त्या 8 जिल्ह्याचा निधी चोरून आणला, हे तुम्ही समजून घ्या. तरुण मित्रांना माझी विनंती आहे, आज त्या ठिकाणी आपण समजदार होणं गरजेचं आहे. 1-2 जण येतात, विकत घेतात आणि विकत घेणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, जास्त बोलणार नाही. तुम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न आता होईल. तुमच्या मताची किंमत 200 रुपये होती, 300 होती, 500 होती मी यायच्या पहिले. आता किती झाली? 2000. गावाचे गावं बदलायला लागले, गावाच्या गावं मागे होत आहेत, तरुण मित्र होत आहेत, सत्य समोर यायला लागलं. मला एक सांगायचं, 15 आणि 17 वर्षात यांनी मोठ्या प्रमाणात घोटाळे करून त्या ठिकाणी काळं धन जमा केलेले, तुमचेच पैसे चोरून ठेवले. बिनधास्त पैसे घेऊन टाका. 2000 घेताय, याचे बी 2000 घ्या. यांच्या गाडीत बसलात तेही पैसे घ्या, सगळं करा, पण मतदान करताना सत्याला करा. तुमच्या मुलाला, तुमच्या मातेला, माता भगिनींना 1500ची साडी यांनी दिली, तर 1500ची साडी 1.5 वर्षात फाटून जाईल. मुलांचं फाटलेलं भाग्य शिवता येणार नाही, तरुणांचं फाटलेलं भाग्य शिवता येणार नाही. आपलं गाव जे त्या ठिकाणी डुबतंय ते शिवता येणार नाही. हा विचार करा. याच्यानंतर मी एवढंच सांगेन, माझी निशाणी पान आहे. मी तुम्हाला एकच शब्द देतो तुमचा मुलगा म्हणून. त्यांनी 15 आणि 17 वर्षात जेवढे कामं केले, एका शब्दात सांगतो, 5 वर्षात त्यांच्या 3पट कामं जर नाही केले, पुढच्या वेळेस 5 वर्षानंतर तुमच्याकडे मतदान मागायला येणार पण नाही. हा शब्द माझा. तुम्ही विचार करा आता काय करायचं आहे, कोणत्या कृतीला तुम्हाला न्याय द्यायचा आहे. एकच गोष्ट सांगेन की परत ही संधी नाही, परिवर्तन अटळ आहे. तुम्ही जर एक मतदान त्या ठिकाणी आपलं दिलं, आपल्या गावात माता भगिनींना सांगितलं, त्या ठिकाणी MIDCतले लोक गंगापूरमध्ये सगळीकडे कॉल करून सांगतायत की त्या ठिकाणी परिवर्तन अटळ आहे. त्या पद्धतीने आपल्या गावातून 10 कॉल 50 कॉल बाहेर गेले पाहिजेत आणि या परिवर्तनाचे साक्षीदार बना. बघा, यांच्या घरी तुम्ही जाऊ शकतात का? मुळात नाही. माझ्या घरी तर तुम्ही 24 तास येऊ शकतात. 20 किलोमीटर तुमच्या राहिलाय, कधी भेटता येईल, बोलता येईल. संकट कोणते येतात यावर चर्चा करता येईल. काय परिस्थिती आहे, शेतकऱ्याचे काय प्रश्न आहे मांडता येतील. माझं चिन्ह पान आहे आणि पाना चिन्ह तुम्हाला माहिती आहे. पाण्याचा वापर कायसाठी करतात? पाना. तरुण मित्रांना विचारतो, कशाला वापरतात पाना? आपल्या मतदारसंघाला कशाची गरज आहे आता? 15 वर्ष आणि 17 वर्षाच्या 2 गाड्या आपल्या समोर आहेत. किती? 15 आणि 17. एका दिवसात सोडणारे लोक आहेत. मतदान झालं 5:30च्या नंतर तुमचा कॉल बी नाही उचलणार, गॅरंटीने सांगतो. दोघही त्याच नीतिमत्तेचे. 16 वर्षात त्यांना आपण दिसलो नाही, 15 वर्षात एकदा दिसलो नाही. आज तरुण मित्रांना 5000चं पाकिट दिलं, मी म्हणतो घेऊन टाका त्यांचे. 5 नाही 10चे घ्या, मागे लागा. एक दिवस फक्त सोनवणीचं स्टेटस जरी तुम्ही ठेवलं, दुसऱ्या दिवशी तुमच्या घरी येणार रात्रीच्या ना.
गॅरंटीला पाकिट भेटणार. त्यामुळे मला यांना फक्त पाडायचं नाही आहे, फक्त पाडून होणार नाही. 15 वर्षात जेवढे कमवून ठेवले पुढे संपून वापस लावायचे. याने मी 17 वर्षात जेवढे ढापून ठेवलेत ते संपून वाटी लावायचे. बघा 17 वर्षांनी न्यू हायस्कूल ताब्यात घेतली, मुळे अण्णाला धोका दिला, नंतर शरद पवारला धोका दिला, नंतर अजित पवारला धोका दिला. तो तुमचा काय होणार? आणि याने तो कोणातच सोडलं नाही. 5 लोक फक्त तालुक्यातले मोठे केले, 5. तुमच्या गावात एखादा 2 असेल त्याला बी सोडणार मी गॅरंटी सांगतो. हा, त्याला ती नीतिमत्ता नाही. एक लक्ष द्या, परिवर्तन अटळ आहे. तुम्ही खुलताबादमध्ये कोणालाही कॉल करा, जामगाव सर्कल करा, बोरगाव करा, तिकडे बाकीच्या ठिकाणी करा, तुम्हाला लक्षात येईल MIDC मध्ये काय झालं. MIDC मध्ये 500-500 रुपये हप्ते जमा केले त्यांनी. एवढी नीतिमत्ता वाया गेली. आणि तरुण मित्रांना सांगेन, हा तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे. आणि एक दिवस नाही, 5 वर्ष खांद्याला खांदा लावून आपण काम करू, एका शब्दावर करू. आता गावागावात जाताना माझा त्या ठिकाणी वेळ जातोय, भरपूर गावं बाकी आहेत. तुमची साथ पाहिजे. 10 दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या. 5 वर्ष गुणिले म्हणजे 365 गुणिले 5 वर्ष तुम्ही तुमच्या सोबत बांधील असेल. एक ना एक शब्द पाळला जाईल हे त्या ठिकाणी ग्वाही देतो. तुमच्या मंदिरासमोर सांगतो की ही लढाई अन्यायाविरुद्ध आपण लढतोय. म्हणजे या अन्यायाला आपल्याला संपवायचंय. ते पण समूळ नायनाट करायचा पैशाचे काही राहिलं नाही पाहिजे. ज्याच्या गावाचे पार्सल त्याच्या गावाला, या नियमाने तुम्ही काम कराल. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत. वर्ष आमदारकी भोगणारा उमेदवार तर डिपॉझिट ही वाचवू शकणार नाही. सुरेश सोनावणे यांचा घणाघात. गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचारामध्ये आता रंगत आली असून गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार म्हणून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. त्यामध्ये गरुड झेप अकॅडमीचे डॉक्टर सुरेश सोनावणे यांनीही प्रचारात मुसंडी घेतली असून प्रचंड प्रमाणात त्यांना जनतेचा प्रतिसाद मिळतोय. काल लासूर स्टेशन, डोनगाव, धामोरी, नायगाव, पिंपळगाव, खुलताबाद अशा ठिकाणी घरोघर जाऊन भेटीगाठी देत आहेत. रायपूर या ठिकाणी आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता समोरचा उमेदवार हा 17 वर्ष आमदारकी भोगलेला आहे, परंतु या तालुक्यामध्ये एकही काम त्यांनी केलेलं नाहीये. त्यामुळे मी नवतरुणांना नोकरी, शालेय शिक्षण, शेतीपूरक उद्योग, 24 तास वीज, चांगल्या प्रतीचे रस्ते असे अनेक समस्या आहेत त्या मी सोडवणार आहे. समोरचा उमेदवार हा बाहेरचा असून मी येथील भूमिपुत्र आहे, त्यामुळे जनता मलाच पसंत करील आणि भरभरून मतदान करून निवडून देतील. तर समोरचे उमेदवार हे आपले डिपॉझिटही वाचवू शकणार नाहीत असं नाव न घेता आमदार सतीश चव्हाण यांना टोला लगावलाय. आणि मी पैशांच्या जोरावर नव्हे तर माझ्या मायबाप जनतेच्या मतावर निवडून येणार आहे असं रायपूर येथील पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलंय. आप्पासाहेब वंजारे, वन भारत न्यूज, गंगापूर. आज गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचा या ठिकाणी बिगुल वाजलेला आहे आणि या ठिकाणी प्रस्थापित या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्हीही पक्षांनी या ठिकाणी दोन्ही आघाडी या मातबारचे उमेदवार दिलेले आहेत, परंतु त्यांच्या बाले किल्ल्यामध्ये विकासाच्या मुद्द्यावर सुरुंग लावण्याचं काम या ठिकाणी अपक्ष उमेदवार गरुड झेपचे सर्वेसर्वा सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर सुरेशजी सोनवणे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्याच तोंडून आपण ऐकून घेऊया या ठिकाणी मातब्बर या पक्षाला नेत्याला आहे, तुम्ही या ठिकाणी कसे या ठिकाणी तोंड देऊ शकता, त्या कशा त्यांच्या सामोरे जाऊ शकता आणि जनतेसाठी तुम्ही काय करू शकता, आपण त्याच्याशी या ठिकाणी चर्चा करूया. सर, आपण या ठिकाणी खुलताबाद विधानसभा, गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रस्थापित या ठिकाणी मातब्बर उमेदवार तुमच्या समोर आहे, पण तुम्ही कुठला मुद्दा घेऊन या ठिकाणी निवडू लागा? मी त्यांना मातब्बर म्हणतात. मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो, हे फक्त पैशाने मोठे आहेत, भावना शून्य लोक आहेत. एक 15 वर्ष आणि एक 17 वर्ष लोकांना लुबाडणारे लोक आहेत. 15 वर्षामध्ये जनतेची त्या ठिकाणी नासाडी केली, गावागावाचा विकास कुठला, गावं त्या ठिकाणी म्हणजे बेचिराग करण्याचा प्रयत्न या दोन्ही नेत्यांनी केलाय. जे आता 17 वर्षाचे आमदार निवडणूक लढू इच्छितात, 16 वर्षात या आमदाराचं या मतदारसंघात नाव तरी माहीत होतं का? त्या आमदाराने 10 लाख रुपयाचा निधी एका गावात दिलेला दाखवा 16 वर्षात. आताच का तुम्हाला इलेक्शनच्या तोंडावर मतदाराचा फुलका येतो, हा प्रश्न आहे. आणि 15 वर्षाचा तर नीती शून्य माणूस आहे, त्याला फक्त मोठ्या मोठ्या बाता करायच्या एवढंच कळतं. मला वाटतं हे मातबर नाही, माझी लढाई कोणासोबतही नाही. मी मोठा मताधिक्याने यांचं त्या ठिकाणी डिपॉझिट पर्यंतही दोघं पोहोचतील की नाही अशी त्या ठिकाणी शंका आहे आणि माझा विजय हा निश्चित आहे. हे होते आपल्यासोबत सन्माननीय अपक्ष उमेदवार सन्माननीय सुरेशजी सोनवणे सर.
आणि आता 20 तारीखच या ठिकाणी ठरवेल तर नेमकंच गंगापूर खुलताबाद विधानसभेची माळ ही कोणाच्या काळात पडणार आहे. मी वन भारत न्यूजसाठी आप्पासाहेब वंजारे, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. मेरे प्यारे भाइयों, इस जगह आप आज जो खड़े हो, क्योंकि चुनाव आएंगे, विधायक चुन के जाएंगे, वही होते रहेगा. 15 साल से वही होते जाते. इस एरिया में, इलाके में मेरे को गंगापुर, आप देखिए गंगापुर की हालत क्या करके रखी हुई है लोगों ने. मैं ज़्यादा बात नहीं करना चाह रहा, सब बात मेरे भाइयों से हो चुकी है अंदर. लेकिन एक बोलूँगा, इस चुनाव में आपके सामने 2 आदमी हैं जो कोई ना कोई पक्ष लेकर आया है, पर एक 15 साल से है, कोई 17 साल से. 15 साल वाला तो कितना गया गुजरा है, उसके बारे में तो मेरा मुंह भी मैं खराब करना नहीं चाहता. अगर मैं बात करने लग जाऊं तो दिन 20 तारीख खुल जाएगी, लेकिन उसकी बुराई खत्म नहीं होगी. ऐसी हालत है. दूसरा 17 साल वाला है. 16 साल में जिस बंदे का नाम भी आमदार बोले तो विधायक है, ऐसा मालूम नहीं था. अपने कृतिस को भी पूछ लीजिए, 1% लोगों को भी मालूम नहीं था गांव में. उन्होंने क्या किया, उधर जालना, बीड़, परभनी 8 जिले का जो निधि था वो लाया, उधर का चुरा के इधर डाल दिया. अगर ऐसी उनकी सोच है तो अपनी क्या कर सकते हो आप देख लो. मैं एक ही बोलूँगा, आज मेरे पास में समय बहुत कम है, आगे भी जाना है. मेरे भाई वो एक बार मैं 5 ही साल मांग रहा हूँ आपसे, आपका छोटा भाई करके मांग रहा हूँ. आपका मिट्टी का हो, आपके बाजू में हो, मेरे घर आप आ सकते, जा सकते. मेरे पास में कोई बॉडीगार्ड नहीं होते, आपको ऐसे बाहर निकाल देंगे. इनके पास में तो वो भी है, अलग अलग तरीके से रहते हैं. लोगों को मारना भी अभी शुरू कर दिया इन लोगों ने. आप देखिए, थोड़ा सोचिए. मैं तो ये भी बोलता कि उनके जैसा मैं पैसा बांट के भी चुन के आ सकता, लेकिन मेरे नियत को वो समझने वाली बात नहीं है. फिर 5 साल में कैसे आऊँ आपके पास में. मैं एक बात करूंगा, मैं आने से पहले वो वोटिंग की रेट लगाते थे 200-500. आप डर के मारे वो 2000 भी दे रहे, 4000 भी दे रहे. आज मैं यहाँ पे आया, मेरे को गारंटी के साथ मालूम है रात में यहाँ 4-5 गाड़ियां आने वाली है. ये भी बोल दूंगा आपको, वो आएंगे, आपसे मिलेंगे सबको. उनके जितने पैसे लाए ले लो, 2000 से लो, 4000 से लो, हराम का पैसा कमा के रखे भाई. लगा तो ये बच्चे में बांट दो, इनके चेहरे की खुशी बढ़ेगी, क्योंकि उनका कुछ खुद का पैसा नहीं है, हराम का पैसा सालो. 15 साल में कमाया हुआ तब भी लगा के रखा है. इधर आए नहीं, देखा नहीं. आज मैं हालत देख रहा था, एक रोड के सिवा आपके पास में कुछ नहीं है, कुछ भी नहीं. ना स्कूल आपके अच्छे है, ना आपका अस्पताल है यहाँ पे, ना कोई यहाँ पे अगर मरीज कुछ हो जाता है तो आप सोचिए कि क्या हालत हो सकती है. रास्ते का प्रॉब्लम मेरे भाई ने मेरे को बताया. एक दिन खड़े रहने की जरूरत है मेरे को, एक दिन. अगर वहाँ पे एक दिन खड़े रहेगा, पूरी कायनात वहाँ पे लग जाएगी, एक दिन में वो खुल जाएगा सब. लेकिन इनको वो करना नहीं है, उनको वहाँ पे बात नहीं करनी है. कोई तभी इलेक्शन के टाइम में 5 लाख 10 लाख का काम करके देंगे, निकल जाएंगे. मैं बोलता वो भी करके लो, छोड़ो क्यों. मेरी तो सोच है, उसको सिर्फ गिराना नहीं है, उनको खत्म करके यहाँ से निकालना है मेरे को, जड़ के साथ में दोनों को. और ये होगा इस बार, ये परिवर्तन होने वाला है, ये चेंजिंग होने वाला है. आप सिर्फ मेरे साथ में मेरे भाई बन के रहिए. एक एक मेरे नौजवान युवाओं ने, अगर एक ने 100 को भी कॉल कर दिया मेरे लिए, 100 को, किस बार करना है. मैं कितने साल मांग रहा, 5 साल. अगर मैं कहीं पे गलत निकला, वहां पे आके आप मेरे को सवाल पूछ सकते हो. आपके 20 किलोमीटर पे हो, मेरा घर तो पूरे महाराष्ट्र को मालूम है, मेरी स्कूल मालूम है. मैं तो वैसे बोल रहा हूँ. आज मेरे को इलेक्शन के पहले मेरे को 5 बच्चे या 6 बच्चे अब दे दो, मैं पढ़ाता हूँ उनको. ये लेवल पे पढ़ाऊंगा कि मेरे क्लास में आने वाला बच्चा कम से कम, बोलते नहीं आता फोन पे क्योंकि पैसों की बात आती है, उतना अगर आप कैलकुलेशन करो तो इनसे कितना भी ज़्यादा हो जाएगा. लेकिन उसमें ये युवाओं का, आप नौजवानों का भविष्य है.
और कंपनी में कम से कम इस गांव में से ज़्यादा बच्चे कैसे जाएंगे रोजगार? आपकी कितने की फाइलें बनाई इस बंदे ने अभी तक, जहाँ से 50 लाख मिले, 25 लाख मिले, कोई रोजगार मिला हो, कोई बिजनेस आप खड़ा कर सकते, एक फाइल पूरे गंगापुर में नहीं बनाई ये बंदे। शादी छोड़ो वो फाइल, यहाँ पे टॉयलेट बाथरूम नहीं बनाए गए पूरे गंगापुर में, एक नहीं एक। इतनी नीयत खराब है। अब देखिए इस बार अपने भाई को, अपने जमी को, ये अपने गंगापुर तहसील को आपको वोट करना है। कहाँ से कोई आएगा जाएगा, उनके पीछे आप भागोगे नहीं, भाग नहीं सकते। और आपको मालूम है ये चुनाव बहुत इजी है, बहुत इजी है। आपको ऐसा लग रहा है, मेरे को आज मालूम है कि अपनी जीत पक्की है और जीत के यहाँ पे 3 महीने के अंदर आपके 3 काम मैं करके दूंगा, जो पहले साल वाले काम है। पहली जो पर्ची निकलेगी आपके नाम से निकलेगी, क्योंकि उधर भी मैं मोहल्ले में गया आज, उधर की भी हालत खराब है। क्या इनको सिर्फ वोट के लिए अपने मुस्लिम भाई चाहिए, बस वोट के लिए? उनकी नीयत खराब है। ये हर समाज के लिए, वो बोले तो मैं बोलता हूँ हर समाज के, इनसे समाज से कुछ लेना नहीं है, ना उनको मराठा समाज से लेना है, ना ओबीसी से लेना है, सिर्फ वोट के लिए जात पात चाहिए। और ये करते रहेंगे और ये बच्चों का भविष्य आपके हाथ में है। देखो आज 1500 की आपको साड़ी दे रही, 1500 की साड़ी कितने दिन में फट जाएंगी? 1.5 साल 2 साल। इनका फ्यूचर फट गया तो कोई नहीं सीख सकता, कोई नहीं। अब इतना याद रखिए, बहुत सारी बातें होगी। अगर बड़ी सभा मिल गई तो पूरा ओपन करेंगे, क्योंकि इनका पूरा हिस्ट्री मेरे पास में है। वैसे भी सब युवा साथ में, और एक बार साथ में आओ, एक भी वोट उनके जाने मत दो, क्योंकि एक वोट भी खराब होना इसका मतलब उनको और से हौसला बढ़ाना है। इस बार सिर्फ वोटों से नहीं हराना है, उनसे सब तरीके से हराना है। जैसे पार्सल आया था वो जाएगा। अपनी निशानी क्या है? क्या है? क्या करते हैं पाने से? गाड़ी खोलते हैं, साइकिल भी खोलते हैं, और क्या क्या करते हैं? क्या क्या करते हैं? अपने को पाने के से अपने पिताजी को बोलना है, बड़े भाई को बोलना है, मम्मी को बोलना है, दादी को बोलना है, इस बार अपना फ्यूचर बदलना है। क्या बोलना है? फ्यूचर। अपने पास में 2 गाड़ी है यहाँ पे इलेक्शन को 20 तारीख को, एक 15 साल की और एक 17 साल की। और आरटीओ भी क्या बोलता है मालूम है? 15 साल के ऊपर गाड़ी चलती, उसको क्या करना पड़ता है? जमा करना पड़ता है। कहाँ पे? हैं? कहाँ? भंगार कर देंगे उनका। तो ये भंगार करने के लिए आपको सबको बताना पड़ेगा। सिर्फ क्या बच्चे जान रहे? ऐसे ही हर गांव में, हर मोहल्ले में ऐसे ही मेरे साथ में आप सब आ रहे हो। ये प्यार मैं जिंदगी भर भूलने वाला नहीं हूँ। इतनी बात करता हूँ, रुकता हूँ। धन्यवाद। सोनू ने सर तुम आगे बढ़ो, सोनू ने सर तुम आगे बढ़ो, सोनू ने सर तुम आगे बढ़ो। गंगापूर शहरात 15 वर्षात आमदार बम 5 मुतारी बांधू शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडून तालुक्याचा विकास होईल याची अपेक्षा करू नका, असे अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी गंगापूर शहरात संवाद दौऱ्यादरम्यान सांगितले। गंगापूर शहरामध्ये अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या आणि मतदारांशी संवाद साधला। यावेळी शहरातील मुख्य बस स्टँडची दुरवस्था झाली असून पूर्ण शहरामध्ये 15 वर्षांमध्ये 5 सुलभ शौचालय आमदार बांधू शकले नाही। लाडक्या बहीण योजनेचा गाजावाजा करणाऱ्या आमदारांनी आपल्या मतदारसंघातील लाडकी बहिणीच्या इज्जतीबाबत आणि सुरक्षेबाबत विचार करणे गरजेचे असताना निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेतून तालुक्यातील महिलांना मोठा लाभ झाला असा गाजावाजा करताय। सरकारी योजना ह्या आपल्या हक्काच्या असतात, परंतु मुख्य सुविधा देणे, त्यासाठी निधी आणणे हे आमदाराचे काम असते। परंतु मागील 15 वर्षात प्रशांत बम हे या कामात सपशेल अपयशी ठरलेत।
तर सतीश चव्हाण हे मागील 17 वर्ष पदवीधर आमदार असून देखील तालुक्यात कधी डोकावून पाहिलं नाही, परंतु निवडणुकीच्या तोंडावर गावागावात विकासाची गंगा आणल्याचा दावा करतायत. हे फक्त पैसे कमवण्यासाठी राजकारण करतात. पैसा कमवायचा, त्या बळावर निवडणुका लढवायच्या आणि 5 वर्ष मतदारसंघात फिरून देखील बघायचे नाही, ही यांची कामं आहेत. त्यामुळे आता योग्य वेळ आहे, तुमच्या समोर पर्याय आहे, योग्य विचार करून मतदान करा, असे आवाहन अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी यावेळी केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सबको सलाम वालेकुम. माझ्या सर्व मुस्लिम बांधवांनी आज जे प्रेम दिलं ते प्रेम कदाचित जीवनभर मी जिवंत असेपर्यंत कधीही न उतारणार आहे. मला याची जाणीव आहे की माझे बंधू माझ्यासाठी जी तळमळ दाखवत होते प्रचारामध्ये, आज आपण बघतोय की दुसरीकडे प्रचार चालू आहेत, पैसे देऊन त्या ठिकाणी माणसे आणावे लागतात, वेगवेगळ्या पद्धतीने आश्वासनं द्यावे लागतात. मला फक्त 5 मिनिट द्या, आपण 5 मिनिटं बोलणार आहोत. बाद में करो प्लीज. 5 मिनिट. दुसरीकडे पैसे देऊन माणसं आणावी लागतात, इथं मला प्रेमाची, माझ्या भावासारखी, माझ्या कुटुंबातली, माझ्या मातीतली माणसं भेटली. मी 2-3 गोष्टी क्लिअर करेन. एक, 15 वर्षामध्ये आपण काय काय गमावलं. 15 साल या 15 वर्षाच्या आमदाराने आपल्याला मातीत मिळवलेले. मातीत का? माझा एक तरुण त्या ठिकाणी MIDC मध्ये कामाला लावला नाही, त्या ठिकाणी त्याचे कोणते उद्योग व्यवसाय वाढवले नाही. जे उद्योग व्यवसाय इथं दिसतात ते ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत आहेत. आज मी आपल्या एरियामध्ये त्या ठिकाणी फिरलो, मला वाटतं की या माणसाने जर हे सगळं पाहिलं तर त्याने आत्महत्या केली पाहिजे. एवढं बघून एवढी दुर्दैवी स्थिती त्या माणसाने करून ठेवली. हे पाप तो पुढेच फेडू शकत नाही. त्याला अशा मताने मी हरवणार आहे की त्याची पूर्ण जिंदगी तू विचार करेल. का? आज आपण बघतोय मुख्य रस्ता आहे, बस स्टँड जवळ आहे. बस स्टँड मध्ये अशी परिस्थिती आहे की इथला जर कचरा काढायचा झाला तर कमीत कमी 2 महिने लागतील. ही रिएलिटी आहे आणि ही रिएलिटी सोपी नाही आहे. बघा, आपण तर शहरात राहतो, शेतीची अशी अवस्था करून ठेवली की एक शेत रस्ता शेताच्या बांधापर्यंत 2 व्हीलर जाईल पावसाळ्यात, असा नाही आहे. मतदार बंधूंनो, तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात. याने फक्त काय केलं, आपल्या मतदारसंघाला विकत घेऊन त्या ठिकाणी नाव पाडलं महाराष्ट्रात विक्री होणारा मतदारसंघ. याला कशी त्या ठिकाणी दाखवायचं हे मी तुम्हाला सांगेन. 15 वर्षामध्ये आपल्या पूर्ण या एरियातून, या पूर्ण मोहल्ल्यातून 1-2 जणांना हाताशी धरायचं, त्यांचेच फोन उचलायचे, त्यांच्या सोबतच बोलायचं. एकदा पण या गल्लीमध्ये आला नसेल हे मी तुम्हाला छातीत ठोकपणे सांगतो. हिंमत नाही त्याची. आणि मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुमच्या घरात जेव्हा अडचणी असेल, दुःख असेल, जेव्हा दवाखान्याचा प्रश्न असेल, 3 लाख 4 लाख 5 लाख सामान्य कुटुंबासाठी खूप असतात. एखाद्याची बायपास सर्जरी आहे, एखाद्याचा काही प्रॉब्लेम आहे. किती जणांना मुख्यमंत्री सहायता निधी भेटण्यासाठी याने 15 वर्षात पूर्ण एरिया मी फिरलोय. 15 वर्षात एका जणाला 3 लाख 5 लाख 10 लाख मिळवून दिला असं कोणी आहे त्याच्यात? एक नाहीये. नीतिमत्ता खराब. दुसरं, हे माझे तरुण मित्र उद्योजक आहेत. आज बँकेमध्ये युवावरचा पूर्ण निधी पडलेला आहे. एका बँकेला याने सांगितलं की या उद्योजकाला 25 लाखाचं लोन दे, 5 लाखाचं लोन दे, 10 लाखाचं लोन दे, 1 कोटीचं लोन दे. आज तरुणांच्या, सुशिक्षित बेरोजगारांच्या फायली एका लेटरवरती तयार होतात, आमदाराच्या एका लेटरवरती. पण नाही, एका तरुणांना त्यांनी लोन मिळवून दिलं, उद्योग व्यवसाय उभारला. असा एक तरुण आहे केवढ्या मोहल्ल्यामध्ये नाही. काय असतं आमदाराची कामं? बर, आरोग्याचे दवाखाने, सरकारी दवाखाना किती बनवले? तिथं आरोग्य केंद्र बनवले. एक दवाखाना दाखवा तो सुसज्ज असेल, कंटिन्यू चालेल. नाही. आणि त्याच्यामध्ये झालं काय हे पण असंच. अजून एक जण आला 17 वर्षाचा एक आमदार परत त्या ठिकाणी डोकवला. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सगळी डोळ्यावरची झाप निघून जाईल. आपल्या डोळ्यावरती काहीतरी गोष्टीची पट्टी बांधलेली सांगतो. हा जो नवीन आमदार 17 वर्ष
आपला आमदार आहे 17 वर्षाचा, आपला आहेत की नाही 17 वर्षाचा आमदार आहे की नाही? मला एका प्रश्नाचं उत्तर ज्यांच्या कानापर्यंत आवाज पडत असेल त्यांनी द्यावं. 16 वर्ष या पूर्ण एरियामध्ये 90% लोकांना या व्यक्तीचा आमदार म्हणून नाव तरी माहित होतं का? नाव तरी माहित होतं का? आज 5 लाख निधी दिला, 10 लाख दिला, एका वर्षात स्वार्थासाठी जालन्याचा चोरला, परभणीचा चोरला, नांदेडचा चोरला, चोर लोक येते तिकून चोरला इकडे आणला. अरे तुमची नीती होती तर तुम्ही 16 वर्ष काम करायला पाहिजे होतं. बाजूच्या तालुक्यात जाऊन बघा 1 रुपयाचं काम दिलंय का? आणि जर याने 16 वर्षात तुम्हाला 10 लाख दिले असते, 5 लाख दिले असतील मागे, तर मी इलेक्शन मधून आता माघार घ्यायला तयार आहे. दिलेले आहेत का मागे? दिलेले आहेत का कोणाला 1 रुपयाचं काम? अरे 16 वर्ष नाही दिसलं, इलेक्शन साठी आम्ही दिसतो. भैया मैं आपको एक बोलूंगा, आप ये युवाओं को मेरे हाथ में दे दो, इनका भविष्य बनाने की जवाबदारी मेरी. ये इलेक्शन अलग बात है, इलेक्शन छोड़ दो, चुन के तो मैं आने ही वाला हूँ, उसमें कोई डाउट नहीं. और इनके ऐसे वोटों से हराएंगे कि इन्होंने इनकी 7 पीढ़ियां याद रखेंगी कि क्या हुआ था. मैं अभी बोल रहा हूँ, ये युवाओं को मेरे हाथ में दे दो, इनके जॉब, इनको कंपनी में परमानेंट काम, अच्छा काम, इनके उद्योग व्यवसाय कैसे बढ़ाएंगे, कैसे बढ़ाएंगे मैं आपको बताऊंगा. मैं अभी आपको बोलता हूँ, आपके मोहल्ले में से 25 बच्चे मैं अडॉप्ट करने के लिए रेडी हूँ, इनका प्यार देख के फ्री में. जरूरी है पकड़े में कभी भी, ये इलेक्शन की वजह से नहीं, इलेक्शन छोड़ दो. अपने बच्चे पढ़ेंगे, अच्छे अच्छे जॉब पे जाएंगे, अच्छे काम करेंगे. आप सिर्फ 1 करोड़ गरीबों के बच्चे देखो, जो कर सकते उनको दो. और ये इनकी नियत ये नहीं है. मी अजून या दोन्ही आमदाराबद्दल एक बोलेन. किती विचित्र परिस्थितीत बघा, हा आमदार खुलताबादला सांगतो की म्हैसमाळला ट्रेन न्यायची. याच्या गावात 3 वेळेस ट्रेन थांबते का? थांबते का? आणि एक प्रश्न विचारेल, त्या 2 व्यक्तीचा सोडून पुऱ्या 15 वर्षात चॅलेंज करतो, चॅलेंज, त्या पूर्ण मोहल्ल्यामधून 5 व्यक्ती जादा सोडता. 15 वर्षात याने दुसऱ्याचा फोन उचललेला एक व्यक्तीने हात वरती करा, मी आत्ता माघार घेतो. 5 व्यक्ती सोडून. आणि पुरत त्या ठिकाणी गंगापूर एक जण चालवतो. सगळं फटाक्याच्या दुकानातूनच चालायचं का? स्पष्ट बोलतो, खरं बोलतो. जो सच है वही बात करूंगा. इसका दिल दुखे, मेरे को कोई परवाह नहीं. मेरे को कितने केस डालते डालने दो, वैसे भी डालते जा रहे. कितना खत्म करेंगे, मैं इनके साथ कितनी पीढ़ियां खत्म कर दूंगा, उनको समझेगा भी नहीं. और जिस दिन 23 तारीख होगी, आज आपने रैली निकाली, पहली रैली मैं यहाँ से चालू करूंगा, कोई दिक्कत नहीं है. आप सिर्फ भाई को एक बार प्यार दे रहे हो, ये प्यार मैं जिंदगी भर भूलने वाला नहीं हूँ. मला गंगापूर वासियांना सर्वांना सांगायचं आहे, हे इलेक्शन ना जातीचं आहे ना पातीचं आहे, आपल्या मातीचं आहे, मातीचं. तुम्ही येतं एक उस्मानाबाद, एक कोपरगाव, काय चाललंय? 5 वर्ष तुम्हाला आमचे भाऊ दिसत नाही, 5 वर्ष आई बहिणी दिसत नाही, 5 वर्ष माता दिसत नाही, 5 वर्षामध्ये मुस्लिम बांधव दिसत नाही. आणि वेळेवरती यायचं आणि त्या ठिकाणी जातीत भेद करायचे. जेव्हा मुस्लिम बांधवावरती कोणताही अत्याचार होतो तेव्हा यांना आपण दिसत नाही. जेव्हा दलित बांधवावरती होतो नाही दिसत, हिंदू बांधवावरती होतो नाही दिसत. मला एक कळतं, हे उद्याचं भविष्य आहे. हे अशा परिस्थितीत राहणं या ठिकाणी आपल्यासाठी शर्मेची गोष्ट आहे. मी तुम्हाला एक सांगेन, एक मतदान अशा नीच प्रवृत्तीला केलं नाही पाहिजे. एक मतदान, यांची डिपॉझिट तुम्ही एवढी ताकद माझ्याशी उभी केली आहे. मी तुम्हाला सांगतो, पूर्ण MIDC माझ्यासोबत आहे. गावागावातले पूर्ण सर्कल, शिंदूरवादा असेल, कोपलगाव असेल, बाकीचे सगळे असतील, हे सगळे सर्कल माझ्या बाजूला आहे. या वर्षी या व्यक्तीचं डिपॉझिट जप्त करणार आहेत आपण. पण त्याला कळत नाही आता तो काय करतोय. करू द्या मोठ्या गोष्टी. आणि मी एक गोष्ट सांगेन माझ्या सर्व बांधवांना, एक लक्षात घ्या, आपल्या मतदारसंघाची ओळख पैसे घेणारा मतदारसंघ कोणी केली? कोणी केली? नाव नाही घ्यायचं, खराब होतं आपलं तोंड. आमदार आहे 15 वर्षांनी. याच्यात भाषेत उत्तर कसं द्यायचं मी तुम्हाला सांगतो. आपल्या मतदारसंघात 2000
बरं, सुरेश सोनवणे यायच्या पहिले आपली किंमत किती होती? 200 आणि 500. मान्य आहे? 200 आणि 500. सुरेश सोनवणे मध्ये आला तुमचा मुलगा, तुमचा भाऊ. आता किंमत झाली 2004. आता झाली की नाही झाली? फायदा झाला ना? मी तुम्हाला सांगतो हिसाब कसा घ्यायचा. दुसरा बी आहे 17 वर्षाचा हिसाब. एकाने 17 वर्षाचे जमा केले पापाचे, एकाने 15 वर्षात केले. इथून नांदेडच्या चौकशा लावायच्या रस्त्याच्या. आपला रस्ता दिसतोय का त्या गल्लीचा? दिसतोय का? ब्लॅकमेल करणं म्हणतात त्याला. मी नाही म्हणत, ते पत्रकार म्हणतात, त्यांचे पान आहेत. माझं तोंड खराब नाही. 15 वर्षात कमवलेले, 17 वर्षात कमवलेले माझ्या सगळ्या गंगापूरवासियांना विनंती आहे की 2000 दिले, 3000 मागा घ्या. सगळे घ्या, याची बी घ्या, त्याची बी घ्या. सगळे संपायचे आपल्याला. फक्त पाडायचं नाही, आपला 15 वर्षाचा हिसाब बी पूर्ण करायचा. पैसे घेऊन सत्याला मतदान करायचं. ते काय तुम्हाला सांगतील. आणि एकालाही सोडायचे नाही. तुम्ही नुसतं माझं स्टेटस टाकलं, तुमच्या घरी पाकिट येईल. तुम्ही टाकून बघा फेसबुकवर, अरे ये गल्ली चेंज हो गई, चलो चलो उतार, लगेच पाकिट घरात येतील की नाही? लगेच घ्यायचे. परत दुसरी पोस्ट टाकली, परत एक पाकिट. ते थांबत नाही. मी त्यांना संपवलं, मी पण थांबत नाही. त्यामुळे तुम्ही विचार करा. सगळा मतदारसंघ जागे झालाय. सगळा तरुण वर्ग, आई वडील, भाऊ बहीण सगळे. मला एक चॅलेंज करायचे त्यांना. चॅलेंज आज चॅलेंज करतोय सगळ्या समोर, मीडिया समोर, जनतेसमोर. या पुऱ्या गंगापूर मध्ये माझी तोंड खराब होईल. या माणसाने सुसज्जता मुतारा दाखवून द्या. किती? 10 मुतारा दाखवून द्या. संडास बाथरूम तर बाजूचीच गोष्ट आहे. आता ती भाषा मला येत नाही तर माता भगिनी आहे. काय परिस्थिती असेल सगळ्या गावाचं हे मुख्य शहर. आता बोलायला शब्द नाहीत माझ्याकडे. इथून काय लासूरला यायचं का आम्ही? प्रश्न आहे. एवढी बिकट परिस्थिती केली. म्हणून मी तुम्हाला सांगतो, माझे सगळे भाऊ आहेत, माझ्या आई बहिणी आहेत, सगळ्यांनी एक विचार करा. या 20 तारखेला पाना चिन्ह पर्यटकांनी बघायचं. बरं, मला पाना चिन्ह भेटलं, मुझे पाना मिल गया भाई. ये पाना काय के लिए लगता है? नटबोल्ट खोलने के लिए. ये मतदार संघ की हालत ऐसी है, ये मतदार संघ की ऐसी है हालत, ये पूरा खत्म किया हुआ मतदार संघ. मेरे को एक दोस्त ने बोला आरटीओ का एक नियम होता है. बोले क्या नियम है? आरटीओ का नियम है, अपने पास में 2 गाड़ी है, एक 15 साल की, एक 17 साल की. कितनी? 15 साल, 17 साल. और आरटीओ क्या बोलता? 15 साल के बाद में गाड़ी को क्या करना पड़ता है? क्या करना पड़ता है? स्क्रैप. मैंने पाना आपके हाथ में दिया, ये स्पैनर आपके हाथ में है. 20 तारीख को चलाओ और सबको क्या करो वो आप देखो. मैं बोलता नहीं. मतदारसंघातल्या माझ्या बहिणी इथं आहे. मी बहिणीला सांगेन, एका जणीने, एका भावाने 100 जणांना कॉल करा. हा पाना तुमचा आहे. आमदार मी बनतच नाही, मी स्पष्ट सांगतो. माझ्या घरामध्ये त्या ठिकाणी येण्यासाठी मी असा पण आमदारापेक्षा किती पटीने मोठा आहे की नाही? त्या आमदाराला 2 तालुक्यात ओळखतात, मला महाराष्ट्र ओळखतो. पैशाने काय करतात? पूर्ण महाराष्ट्र. एकाला 8 जिल्हे तर ओळखत बी नसेल, तो तिथे गेलाच नाही. मला पूर्ण महाराष्ट्र, भारत, जग ओळखतो. का माहिती आहे? जम्मू काश्मीरला गेला तर माझे तिथं आर्मीवाले दिसतील, दिल्लीच्या बॉर्डरवरती दिसतील, मुंबई पोलीस मध्ये दिसतील, आपल्या गंगापूर मध्ये दिसतील. 6,500 विद्यार्थी आनंद अश्रू पाहिलेत नोकरी लागल्यानंतरचे. आणि मला सांगा, याला अजून एक चॅलेंज करतो, मुतारी तर सोडा, ते आता सगळं बंद होऊन जाणार त्यांचं, ते सोडा. याने आपल्या पुऱ्या तालुक्यातले 150 मुलं या MIDC मध्ये कामाला लावलेच दाखवून द्या. 150
किती? पुऱ्या गंगापूर मधून आहेत का? नाही. और दुसरा अजून एक गोष्ट, याची नीतिमत्ता काय तुम्हाला सांगतो. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, मला प्रत्येक गावात जायचं आहे. मी ज्या ज्या गावात जातो युवकांची फळी निर्माण होते. आजपासून हा मतदारसंघ माझा आहे आणि मी तुमचा आहे आणि तुम्हीच आमदार आहात. तुम्ही त्या पद्धतीने काम कराल. एका मिनिटात तुमचा फोनला उत्तर असेल, एका मिनिटात तुमच्यासाठी त्या ठिकाणी रिप्लाय असेल आणि तुमचं काम 24 तासाच्या आत पूर्ण होईल. या पद्धतीने तुम्हाला नियोजन देईल. आताच मी इकडे यायच्या पहिले मी लेट झालो, तुमची माफी मागतो. आपले पाटोदा गाव आहे, तिथले पेरे पाटील सरपंच आहे, ते आम्हाला भेटायला आले होते. त्यांनी पाठिंबा जाहीर केला. पाटोद्याच्या धर्तीवरती प्रत्येक गल्ली प्रत्येक गाव बनवण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार आहोत. म्हणजेच नीतिमत्ता असेल तर चांगल्या गोष्टी होतात. आता हे पाला चिन्ह तुमचं, देखो ऊपर वाला कैसा साथ देता है वो भी देखो. अपक्ष उम्मीदवार होता है, उसका जब बटन आता है तो कहाँ पे जाता? नीचे कहीं तो भी दिखता भी नहीं. ऊपर वाला साथ है, इनको इनका रास्ता दिखाना है. मेरा नंबर है 17, लेकिन बटन कहाँ पे आया? पहले नंबर पे, वो भी अपने राइट हैंड में पहले ही दिखेगा. ये इतने गलत लोग हैं कि ये कुछ भी कर सकते हैं. ये याद रखो, ये इधर का उधर मशीन लगाएंगे. अपने को पाना ही देखना है, नहीं तो राइट का लेफ्ट, लेफ्ट का राइट करेंगे. इनकी नीयत खराब है. इन नीयत को आप जानो. और आपको एक बोलता हूँ, ये जो एरिया है आपका पूरा मोहल्ला, वो पूरा 1 साल के अंदर, 5 साल मुझे नहीं लगेंगे, 1 साल के अंदर चेंज करके दूंगा. ये मेरा आपको, मेरे भाई का, तुम्हारे भाई का ये वर्ड. मैं अभी ज्यादा बोलूंगा नहीं, बाहर जाना है. एक एक बंदे ने, मेरे एक एक भाई ने, छोटे भाई ने, बड़े भाई ने, मेरे बुजुर्ग दादाजी ने, पिताजी ने, सबने एक साथ 100 पास कीजिए. बस सबको बताइए पाना है. मेरे को बहुत रोक रहे हैं, बहुत कोशिशें कर रहे हैं. मैं रुकने वाला नहीं हूँ. मैं जब तक इनका पार्सल इनके घर को नहीं भेजता तब तक रुकता नहीं. धन्यवाद. आपल्या सुलतानपूर गावातील मायबाप जनता जनार्दन, ज्या माझ्या मातीतील सर्व तरुण मित्र, आई वडील, ग्रामस्थ, तसेच पंचक्रोशीतील इथं जमलेले सर्व व्यापारी मित्र, प्रत्येक गावातून आलेले ग्रामस्थ, आज त्यांच्या कानापर्यंत माझा आवाज जातोय त्या सर्व मित्रांना माझा नमस्कार. आज विधानसभा निवडणूक आणि निवडणुकीच्या दरम्यान या ठिकाणी ही आपली गावभेट चर्चासत्र. ही चर्चासत्र याच्यासाठी म्हणतोय की वास्तविक परिस्थितीत आपल्याला माहित नाही इलेक्शन काय आहे, मतदान करायचं का करायचं आणि त्यावेळेस या मतदानाचं महत्व काय हे सांगण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे. या भागाचा जिल्हा परिषद सदस्य असताना माझे झालेले काम, त्याचाही लोक लेखाजोखा देणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. या 3-4 मुद्द्यावरती मी 10 ते 15 मिनिटं घेणार आहे. माझा आपल्या सुलतानपूर, भांडेगाव, पिंपळगाव या सगळ्या पंचक्रोशीतील मुलांना, जनतेला एक प्रश्न आहे. मागच्या 15 वर्षात त्या ठिकाणी आपण ज्या आमदाराला निवडून दिलं, 15 वर्ष केलं, त्याने काय दिलं त्याच्यावरती एक थोडीशी देखरेखी करावी लागेल, विनंती करावी लागेल. माझ्या या मतदारसंघातून एकाही तरुणाला 4 ते 5 हजार कंपन्या एमआयडीसी असणाऱ्या भागामध्ये एकाला तरी परमनंट जॉब मिळाला का? तर उत्तर येतं 0. नाही. ते परमनंट सोडा, टेम्पररी का होत नाही. त्या ठिकाणी 10 पोरं, 15 पोरं, 15 वर्षात 15 मुलं लावले का? उत्तर येतं 0. त्या माणसाने नाही केलं. माझ्या मतदारसंघामध्ये त्यावेळेस शेतकऱ्याचा प्रश्न येतो तेव्हा एक शेत रस्ता असा दाखवायचा याने की त्या ठिकाणी 15 वर्षात एक शेत रस्ता शेताच्या टोकापर्यंत पावसाळ्यात 4 व्हीलर तर सोडा 2 व्हीलर जाते असाही या ठिकाणी बनू शकला नाही. 2 ते 3 जण आपला तालुका चालवायला लागले आणि त्या तालुक्याचा त्या ठिकाणी बट्ट्याबोळ करण्याचं काम या व्यक्तीने केलेलं आहे. 15 वर्षामध्ये त्या ठिकाणी स्वतःला जलपुरुष बनवून घेणाऱ्या, त्या ठिकाणी मोठे मोठे पाण्याचे प्रश्न दाखवणाऱ्या या
व्यक्तीने 15 वर्षात मला एक पाठ पुऱ्या गंगापूर आणि खुलताबाद मध्ये दाखवावा. माझ्या तरुण मित्रांना विनंती आहे की आपल्याला कसं फसवलं एकदा बघून घ्या. जेव्हा मला त्या ठिकाणी त्याची जाणीव झाली, त्याच्यासोबत राहून त्या ठिकाणी कसे फसवतात ते जनतेला कळणं गरजेचं आहे. यात खुलताबाद तालुक्याचा मी भूमिपुत्र आहे. मी तुम्हाला एक वास्तविक सत्य त्या ठिकाणी आज नजरेसमोर आणतो. या भागाचा जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर जे मला जाणवलं, आज ते ओपन करण्याची वेळ आलेली आहे. खुलताबाद मध्ये कोणताही जिल्हा परिषद सदस्य होऊ द्या, कोणताही, आजपर्यंतचा इतिहास काढा, या सत्ताधाऱ्यांनी त्याला संपवलंय. त्याला पिटीला लावण्याचं काम या लोकांनी केलं. त्या ठिकाणी तेही प्रयत्न माझ्यासोबत केले, पण ते पूर्ण करू शकले नाही. त्यांना माहिती आहे आज सुरेश सोनवणे त्यांना पुरून उरणार आहे. आज गावागावामध्ये बदल होत आहे. पूर्ण गंगापूर एका साईडला झालं, एमआयडीसी एका साईडला झाली, त्यांच्या पायाखाची वाळू सरकली. तुम्ही इतिहास काढा खुलताबाद तालुक्याचा, ज्या ठिकाणी एकाही जिल्हा परिषद सदस्याला मोठे मोठे कामं करू दिले नाही, थांबवण्याचं काम झालं. मागचा इतिहास हेच सांगतो. त्यामुळे तुम्ही जागरूक बनणं, माझ्या माता पितांनी जागरूक बनणं, आई वडिलांनी जागरूक बनणं हे काम आहे. तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला एक गोष्टचं वास्तव सत्य सांगतो, ते काय कमी आहे. आज बोलतो ना, तुम्हाला प्रश्न विचारायचा आधार येतो सगळ्यांना. मी चान्स सगळ्यांना देईल प्रश्न विचारायला. बोलतो ना, प्रश्न विचारायला चान्स देतो ना. बघा, आपण कोणाचे झेंडे उचलतो, कोणाचे दांडे उचलतो, किती तरुणांना त्या ठिकाणी बेगार केलं, हे मला त्या ठिकाणी सांगायचं आहे. आणि भाषण संपल्यानंतर मी तुम्हाला माहिती देणार, मी बोलायला चान्स देणार आहे. का मला माहिती आहे की कोण काय समजू नये. आता परत एक 17 वर्षाचं भूत आपल्या समोर आलेलं आहे. आपल्या गंगापूर खुलताबाद मध्ये 17 वर्षामध्ये या ठिकाणी माझा पूर्ण सुलतानपूर आणि पंचक्रोशीला प्रश्न आहे की, अरे बाबा, तुला बोलायला चान्स देणार आहे माझ्या माणसा. मला माहिती ना, भाषण झाल्यावर सगळ्याला बोलायला चान्स द्यायचा ना. आपण कोणाची सुपारी घेऊन वाजवण्याचा प्रयत्न केल्यापेक्षा आपल्या मातीसाठी एकदा बोलायला शिका. काय होईल, 2 रुपये येतात, इलेक्शन मध्ये लाईटले 25,000 कमवणार आणि पुरा तालुक्याचं वाटोळं करणार, ही परिस्थिती आपली झाली. आता एक 17 वर्षाचं भूत आलं. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, ज्याच्यात चमक असेल त्याच्यात. या पुऱ्या तालुक्यामध्ये 16 वर्षात हे 1 वर्ष कामाचा सोडा, याचा पण हिसाब देतो. त्याने 15 लाखाचे कामं दिले, 20चे दिले, 25चे दिले. 16 वर्षात 90% जनतेला तालुक्याच्या हा आपला आमदार आहे हे नाव तरी माहिती होतं का? प्रश्नाचं उत्तर कोणी देऊ शकतो? 16 वर्षात नाव माहिती होतं का? 16 वर्षात नाव माहिती असणार आहे. अहो, 90% जनतेला नाव सुद्धा माहित नाही. तुम्ही काय मोठ्या गोष्टी करतात. इलेक्शन आलं की त्या ठिकाणी स्वतःला सांगायचं मी मोठ्या पद्धतीने काम करेल, दुनिया करेल. या पद्धतीने दिला असेल 10 लाख 15 लाखाचे काम कसे दिले ते सांगतो. दुसऱ्या 8 जिल्ह्याचे चोरले, 8 जिल्ह्याचे, बीड असेल, परभणी असेल, जालना असेल, त्या ठिकाणी अशा पद्धतीने चोरायचे, इकडे आणायचे आणि टाकायचे. आता मला सांगा, नीतिमत्ता किती? दुसऱ्याचे चोरलेले काम आपल्याला दिले ते आपले झाले का? नाही. एकदा समजून घ्या. मायबाप जनता, एक प्रश्न माझा अजून आहे. मला या माणसाने 17 वर्षाच्या आमदाराने परभणीमध्ये सोडून द्या, तुम्ही फुलंब्रीला 10 लाख रुपयाचं काम दाखवून द्यावं, सुरेश सोनवणे वापर द्यायला तयार. 10 लाख रुपये का दिलं नाही? स्वतःच्या फायद्यासाठी इथं त्या ठिकाणी तळ मांडायचा. त्या दोघांची नीतिमत्ता नीच आहे. एक ठग येतो, दुसरा महाठग आहे. आपल्या मतदारसंघाचं झालं काय मी तुम्हाला सांगतो. आता त्या ठिकाणी प्रश्न असा होता, मी काय यांच्या विरोधात लढतोय सांगतो. झालं असतं पडसं गेलं, शंभर आलं, दोन्हीच्या ठिकाणी सारखेच. हे महाठग आहे. एकदा विचार करण्याची गरज आहे. आपल्या तरुणांना त्यांनी बुडवलंय. गावोगावात जेव्हा परिस्थिती बघतो की यांच्या 1.5 गंभीरच्या रुपयामुळे आज तरुण हवालदिल झाले. माझ्या तद्दा तरुणांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. का ज्योतिर्लिंग बनवलं नाही? का ज्योतिर्लिंगाला काशी कॅरिडॉर बनवला नाही? का लेण्यांचा विकास केला नाही? का पर्यटन क्षेत्र वाढू दिले? माहितीये, जर हे वाढलं असतं तर तुमच्यातले लाखो तरुण त्या ठिकाणी चांगल्या कामाला लागले असते, उद्योजक झाले असते. हे या लोकांना होऊ द्यायचे नाही. त्यांचे झेंडे राहायला ठेवायचे, त्यांच्या त्या ठिकाणी प्रचार करायला तरुणाला वापरायचंय आणि 10-15 हजार रुपयाचे त्या ठिकाणी तुम्हाला विकत घ्यायचंय. ही परिस्थिती या दोघांची आहे. म्हणून आज जनतेने, मायबाप जनतेने विचार करणं गरजेचं आहे. हे इलेक्शन
इलेक्शन माझं नाहीये, आमदार तुम्ही बनणार आहात, पूर्ण तालुका आमदार बनणार आहे. घराघरात त्या ठिकाणी गंगापूरचे लोक हुशार झाले, तिथून खुलताबादला कॉल करताय की त्या ठिकाणी तुम्हाला यावर्षी परिवर्तन आढळ आहे. गंगापूरच्या रस्त्याची हालत बघितली, त्या ठिकाणी मटक्याचे त्या ठिकाणी खेळ व्हायला लागलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो नीतिमत्ता काय लागते. जिल्हा परिषद सदस्य असताना त्या गावात अंगणवाडीचं काम असेल, त्या गावाच्या फुलाचे काम असतील मी केले, पण याच आमदाराने डीपीटीसीच्या नावावरती स्वतःचे बॅनर बोर्ड तिथे लावले. हे मी हक्काने सांगू शकतो. काय असतं सत्य पुढे शानपण चालत नाही म्हणतात ना, पण यांना मी आज सांगू इच्छितो, आता मी मोकळा, आता मी अपक्ष आहे, मला कोणाचं बंधन नाही. आता समोर या, त्या ठिकाणी 1 to 1 होऊ द्या, कोणी काय काम केलं ते पण तुम्हाला दाखवतो. काय असतं की त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या, आपल्याला मोठे स्वप्न दाखवले. उद्या मी बी म्हणेल सुलतानपूरला मी विमानतळ बनवतो, होईल का? होईल का? कशाला निवडून यायचं? केवढी नीच वृत्ती बाळगायची, लाज तरी वाटली पाहिजे. तिथं पाठ आणायचा, अरे गंगापूरला तरी अर्ध्या रस्त्यात तरी पाठ येऊ शकतो का? आला का? मला सांगा, 15 वर्ष गेले, आपलं यदगावचं धरण, हे धरण जर 2 वर्ष पाऊस नाही पडला, 2 वर्ष थेंब राहील का त्याच्यात? का नवीन प्रयोजन केलं नाही? दाड नदीचा प्रश्न पहिले अपक्षापासून म्हणतात, जोडली का दाड नदी? त्यांना करायचंच नाही, त्यांना करायचं नाही, यांना वाटोळं करायचं आपल्या मतदारसंघाचं. आणि हे सांगतात मी हे करेल ते करेल, त्या ठिकाणी सांगतात ते तर आपल्या म्हैसमाळला त्या ठिकाणी ट्रेन आले. मला प्रश्न आहे त्यांना, तुमच्या लातूरला 5दा ट्रेन थांबताना दाखवा पाहिजे, तिथं पारता, मग नंतर म्हैसमाळच्या ट्रेन सोबत काय करायचं काय नाही. हे एवढी नीच वृत्ती आपल्या त्या ठिकाणी भेटली. आणि एक लक्षात घ्या, दोन्ही ठग एक महाठग. विचार करा, जातीवरती मतदान मागतील, फोडाफोडीचं राजकारण करतील, पैसे मागतील. बरं ठीक आहे, पैशाचा विषय आला म्हणून सांगतो, तुम्हाला 200 रुपये मतदान घ्यायचे, किती? 200 जनतेचे, 230 द्यायचे ना, द्यायचे की नाही? आता सुरेश सोनवणे आला, रेट 2000 वाटून, तुमचा फायदा झाला का नाही? खरंय का खोटं आहे? खरंय का खोटं आहे? 2000 गेले ना, 4000 पण देतील. गाडी लावलं, गाडीतल्या बसलेल्या माणसाला पण पगार देतील. गाडी बी द्या, मध्ये बी बसा, तुम्ही त्यांच्या झेंड्याखाली बसा, मला काही म्हणणं नाही, मी तुमचा मुलगा आहे, मला माहिती आहे. घरातले माणसं किती फिरून आले तर वापस आपल्या घरी येणार, त्यामुळे मला काळजी नाही. माझं तर ते एक म्हणणं आहे, मला यांना फक्त पाडायचं नाही, मी सगळे ते तयारी माझी, ते पडलेलेच आहेत, फक्त पाडायचं नाही, खाली हात नाही वापस पाडायचं. यांनी 15 वर्षात खूप काळं धन कमवून ठेवलं, टप्प्या बावल्या, कोणाकोणाला लुटलं, किती कंपनीवाल्याला ब्लॅकमेल केलं हे मी सांगतो, किती ठेकेदार इथून तिकडपर्यंत धरले हे मी सांगतो. हे खूप कमवलेलं आहे. एकाने 17 वर्षात कमवलं, एकाने 15 वर्षात. एक ट्रक येतो, दुसरा माता, खूप कमवलंय. दोघांचे 2-2, 4-4 हजार घ्या. माझा जनतेला जाहीर आव्हान आहे, सगळे घेऊन टाका, सगळे घेऊन टाका. त्या ठिकाणी मत पेटीतून खाली पाठवा, मी त्यांना पाडणार आहे, तुम्ही खाली हात पाठवायचं काम करा. 1 रुपया वरून नाही घेऊन जायचा मतदारसंघात. आपल्या मतदारसंघाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. 15 आणि 17 वर्षात कमवलेले पैसे तर संपायचे. एमआयडीसी वन साईड झाली, गंगापूर तालुका वन साईड होत आहे. अहो यांची नीतिमत्ता एवढी, माझ्या शेतकऱ्याला 5 वर्ष म्हणतात त्या पीए पैसे. बरं मला एक सांगा, मी तुमचा बोलला, तुम्ही यांच्या घरी जरी जाऊन बसू शकता का? एकटा 15 वर्ष तुमचा एक फोडून चालला का? एक पुन्हा आत्महत्या करा एवढ्या याच्यावर सांगा. 2 ते 3, 4 कार्यकर्ते होता, 4 कार्यकर्ते पुरा खुलता तालुका 5 जण चालवायला लागले. किती 5? अहो ज्याच्या गावात त्याला 25 मतदार नाही पडत तो चालवायला लागला. सत्य खोट आहे? सत्य काय? त्याला 25 मतदार, त्याला मला तुझ्या गावात उभं आहे 25 मतदार घेऊन दाखवा. मी नाव घेतो, गडचिला जाऊन 25 मतदार घेऊन दाखवा. सुरेश सोनवणे बाहेर, चॅलेंज माझी, चॅलेंज ओपन. नाही घेऊ शकत. एक गोष्ट सांगतो, 5 जण तालुका चालवायला लागले. आता ज्या ठिकाणी जेव्हा सत्य बाहेर येते, तळपायची माती होते, पाय सरकार लागलेत ना, तेव्हा कळतं एक पडा बाहेर. जनतेसमोर या प्रश्न उत्तर द्यायला तयार, तुमचा 5 वर्षाचा हिशोब आज सुरेश सोनवणे घ्यायला तयार. काय होतं मला एक अजून गोष्ट सांगतो,
हे मतदान तुमच्या मातीच आहे. तुम्ही मतदान आहात, तुम्ही त्या ठिकाणी आमदार आहात आणि तुम्ही हे इलेक्शन लढतात. कारण असं आहे की यानंतर तुम्हाला ही संधी केवळ त्या ठिकाणी भेटणार नाहीये. मी हे डोळ्यांनी बघतोय या ठिकाणी यांनी जे षडयंत्र लावलं. बरं ठीक आहे, पैशाचा विषय झाला. मी म्हटलं त्यांच्या सोबत राहणाऱ्या कार्यकर्त्याला माझा प्रश्न आहे. कार्यकर्त्याला माझा प्रश्न आहे, 2 जण त्या ठिकाणी गाव चालवतात का? 2 जण. एका जणाला माझ्या मतदारसंघातला 3.5-4 लाख जो मुख्यमंत्री सहायता निधी असतो आरोग्याच्या बाबतीत, एका जणाला दाखवा. यांच्या घरात, कार्यकर्त्याच्याच घरात का? गुडियर कंपनी आहे जिथं परमानंट होतात. खुलताबाद तालुक्याचा एक माणूस परमानंट केले दाखवा. एक का आमचं चालत नाही का? गंगापूरचा एक, तो बी एका 2 कार्यकर्त्याचा. अरे दोन्ही तालुक्याला त्यांनी त्या ठिकाणी लाथा मारल्या. आता जागृत व्हा, यांच्या पेट्या खाली पाठवा, त्यांना यांच्या घराची वाढ दाखवायचे. ज्याचं पार्सल त्याच्या गावात. बघा मी तुम्हाला एक गोष्ट बोलतो, तुम्ही त्याच्या घरात जाऊ शकता का? बरं माझ्याकडे बॉडीगार्ड बी नाही तुम्हाला मारायला. यांच्याकडे ते पण ऐके नाही, यांच्याकडे बॉडीगार्ड ऐके नाही तुम्हाला मारायला. जनतेने प्रश्न विचारला का? मी काय म्हणतोय, मला बोलू तर तुम्ही बोला, मी देतोय माहिती. मी तर मला सांगत मी नाही, माझी ती नीती प्रथा मी नाही. एका शेतकऱ्याचा पुत्र बघा, मला इलेक्शनचं पडलं नाही. मी तुम्हाला सांगतो, मी आमदारापेक्षा आज मी मोठा आहे. मी गॅरंटी सांग, मी सगळ्या मतदारसंघाला माहिती. तुम्हाला 2 तालुके ओळखतात, मला महाराष्ट्र आणि जग ओळखतं. दुसऱ्यापेक्षा मोठा आहे, त्याला 8 जिल्हे ओळखीतच नसतील, मला माहिती, गेलेच नाही. आता खुलताबाद तालुका ओळखायला लागला. फुलंब्री जाऊन बरोबर ओळखतात का? त्यांच्यापेक्षा मोठा. नावाने मोठा असणं, पैशाने काय करतात? काय पैशाला तुम्ही साधणार आहे? आणि पैशाला साधणाऱ्या गोष्टी करणाऱ्यांनी थप्प्या मारायची गरज आहे का? बरं थप्प्या आता बाहेर निघतील की नाही? बरं आपली जनता संपेल की नाही? या बारीला काही ठेवेल का? आता डायरेक्टली खेळ कोणासोबत आहे? माझ्यासोबत आहे. आता लोक तुम्हाला भेटलं नाही म्हणून तुम्ही त्या ठिकाणी, लोकांना पर्याय नव्हता. लोक मनाची दगडापेक्षा वीट भाऊ म्हणून 10 वर्ष गेले, नाही तर पहिल्याच वेळेस गेम होता. आमच्या सारख्याला माहिती होतं. आता दुसरं कोण आहे? खराबला दिल्यापेक्षा द्या. मी 5 वर्ष 1 वर्ष बटन दाबले मागच्या. मला कधी कधी असं वाटतं माझं बोट कापावं काय. सत्य काय, जेव्हा रिएलिटी कळली, कारण डोळ्यावरती चष्मा असतो तोपर्यंत ठीक आहे, चुका होतात माणसाच्या जीवनामध्ये. आज सत्यता सांगतो, आज तुमचा मुलगा तुमच्यासाठी लढतोय, तुम्ही निवडणूक लढतायत, तालुका लढतोय, गंगापूर लढतोय. जाता जाता एवढं सांगतो, माझी निशाणी, तुमच्या मुलाची निशाणी, तुमची निशाणी पाना आहे. पाना निशाणी माहिती? पाना कळाला? पाण्याचं काम काय? पाना सगळेजण जातात का? काय काम असतं मित्रांनो? हा, लट करत्या, अजून काय करतात? साईड बी करतात. आपल्या मतदारसंघाचे नट राहिलेलेच नाही, सगळे गंतून गेले. आता ते खोलायला पाना लागणारच होता आणि तो पाना ज्याचा आता ते बी बळकट लागणार होता, नाही तर पाना काम नसता केला. लक्षात घ्या, आता तुम्हाला पाना भेटला, पाना चालवणारा बळकट बी भेटला आणि तुमच्या घरातला भेटला. घरातलाच आहे ना, माझ्या घरात तुम्ही हाताने येऊन बसू शकतात. नाही उचलला फोन ठीक आहे, पण घरी येऊन बसतात. माझ्या बापाला तरी सांगणार माझं किरण, याच्या बापाकडे जाऊ शकतात का? मी जास्त बोलत नाही, तोंड खराब नाही होणार. मी गणिताचा मास्तर, मी गणित जुळवतो, तुम्ही बाकीचे जुळवा. हा बोलणारच आहे, आपल्याला पूर्ण बोलावंच लागेल. आणि काय माहिती का, मला आता गंगापूर मध्ये एवढे गाव आहे, तिकडे कमी टाइम भेटेल. माझं घर आहे, पद्धतशीर बोलतो, सगळ्याची इच्छा पद्धतशीर बोला. बघा, पाना निशाणी आहे, पाण्याचा वापर तुमच्या हातात दिला, कसा करायचा तुम्ही करा. आपल्या समोर काय माहिती का, 2 गाड्या आहेत, 15 वर्षाची, एक 17 वर्षाची. किती गाड्या आहेत? 2 गाड्या, 15 आणि 17. आरटीओचा नियम काय सांगतो? आरटीओचा नियम काय सांगतो? 15 वर्षाच्या पुढे काय करायचं? पुढे करायचं काय करावं लागतं? आता सगळं कळायला लागलंय, काय करायचं मला म्हणायचं नाही. पाना तुमच्याकडे दिला, त्या 15 आणि 17चं काय करायचं तुम्ही ठरवा.
बघा सत्याला कशी त्या ठिकाणी साथ भेटते. वरचा बी साथ देतो सत्याला. आपण कधी बटन 10 नंबरला 12 नंबरला खाली असतं, बरोबर ना. आपल्या पाण्याचं बटन दुसऱ्या मशीनवर पहिलं आलं. काय दुसऱ्या मशीनवर पहिलं. माझ्या मतदार राजाला जास्त त्रास व्हायची गरज वरच पाहायचं, पाना पाहायचा नाही. इकडे तिकडे करते ते मशीन. हे बी बघा, हे एवढे आराम करे, हे काही करायला बसले. उजव्या हाताला डाव्या हाताला ठेवते. तुम्ही पाना वरच बटन आहे, उजव्या हातालाच राहणार आहे नियमानुसार. दिसेल पहिलं बटन पाना चिन्ह. आपल्या गावात आपल्या पंचकृती सगळ्यांना सांगा की आपल्याला काही बघायचं नाही, आपल्या मातीला बघायचंय, आपल्या भूमीला बघायचंय. गंगापूर खुलताबादच्या तालुक्यांचा विकास झाला आहे. एक लक्ष द्या, माताबरोबर त्यांचा आवाज लागतील. तुम्हाला 1,500ची साडी दिली, मला माहिती 1,500ची साडी 1.5 वर्षात पाठवून जाईल. पण या मतदारसंघाचं पाठलेलं भविष्य परत शिवता येणार नाही. या कोरोनावरती होणारे हल्ल्या परत शिवता येणार नाही. चिमुकल्याच्या शाळा अजून त्याची बाबी सांगतो केला असतं. मी तुम्हाला पहिले काय झालं आणि खर्च केला आणि शब्द आलं अशी गमत नाही. एक सांगतो, माझ्या माताला 3,000 दिले, 3,000 दिले. मला म्हणायचं 5 वर्ष द्या ना. किती वर्ष? 5. शेवटी इलेक्शनच्या सगळ्यांना काय देता? 3,000 मी 5,000च्या माझ्या बहिणीचा मला काय देत माझी. मी मागणी करेन की भेटलेच पाहिजे. का नाही भेटू त्यांना? पण इतर सोयाबीनचे 9 भाव 4 वर आणले गेले. बरं या मतदारसंघात 5 मिनिटं जास्त 2 मिनिटं किती टिपी बरं तुमची टिपी जळाल्यानंतर किती दिवसात बसते? किती दिवसात? एका घंट्यात करायला हातवर करायचं, एका दिवसात करायला हातवर करायचं. एक तरी तुमचा फोन करायला जातो का? तुमचा घरचा आहे ना, एका घंट्यापासून देतो ना, नाही देऊ शकत. कशी जागा आहे मी ठरवा, जास्त बोलणार नाही. माझ्या मातीतले आहात. कदाचित या भागामध्ये या ठिकाणी मला सुरुवात करण्यासाठी, तरुणासाठी, आपल्या चिमुकण्यासाठी, आपल्या या गंगापूर सुधाराच्या भविष्यासाठी, ज्या गंगापूरच्या एमआयसीला जुळवायला निघाले त्या ठिकाणी गंगापूरची जनता हुशार आहे. त्यांनी समजलं मला माझ्या मातृभूमीच्या लोकांना हे सांगायचंय, माझ्या घरच्यांना हे सांगायचंय. तुम्ही एका जणांनी जर 100 कॉल केले, तुम्हाला गंगापूर कॉल यायला सुरुवात झाली असेल बघा की आपल्याला पाण्याला मतदान करायचं, सुरसोडीला करायचं. तिथून थोडं करण्याचे लोक तालुक्यात आपल्या भागातल्या प्रत्येकाने जर 100 ते 1000 कॉल केले तर मला वाटतं त्या ठिकाणी ही निवडणूक त्या ठिकाणी आपण जिंकणारच आहे. फक्त जिंकायची नाही, याचे डिपॉझिट आपण कष्ट करू, एवढी मोठी होईल. आणि या सगळ्यांना यांचे घरचे रस्ते दाखवून त्याचं घरचं पात्र त्याच्या घरी आणि त्या ठिकाणी सुधार करण्यापूर्वी जनता करेल ही अपेक्षा करतो आणि थांबतो. जय जय भारत. आता तुम्हाला मला पुढे नका पाठवून सोबत चालला बाबा हो. काय प्रॉब्लेम आहे काय नाही, पुढे पाठवून सगळे समजून टाकले आपण. त्या पुढे तू अरे तुम्हाला एवढंच लक्षात यायला पाहिजे, एवढा मोठा तालुका आहे, एवढा मोठा मतदारसंघ आहे, गंगापूर आहे, खुलताबाद आहे, एक एक गाव आहे. घरच्या मातर्फे मला म्हणायला पाहिजे की तुम्ही टाइम तिकडे द्या, वेळ तिकडे द्या, आम्ही आहेत, आम्ही लढून घेतो. धन्यवाद धन्यवाद. अजून कोणाला प्रश्न आहे? तुम्हाला उद्यापासून आलोशेची गाडी देतो. ज्याने त्या ठिकाणी इलेक्शन लढलं, ज्याचं त्यांनी जिंकलं, 2 शब्द ऐकायचे मला, पण मग ते शब्द ऐकू द्यायचे. धनी को आप कहते हैं, धनी को रात कहते हैं, इसको सूरज तोड़ने कहते हैं. मित्रांनो, माझ्या जोराच्या जोडीमध्ये प्राध्यापक डॉक्टर असून सुद्धा आपण काय करता, पाना ही निशाणी पाहिजे मित्र. म्हणून एक नाना पाटील सांगतात, अरे नाना भाऊ अरे मी का बोललो, आज येऊन
जनी को आग कहते हैं, बुझी को राग कहते हैं, और इसे को सूरज सोने कहते हैं। एक हमारे को फरमाता है, देखिए राजकुमार ने, हाँ राजकुमार ने सर, और यानी हम जान चुके हैं कि सूरज सोने अपने गांव में आ चुका है। निशाना है पहाड़ा, आप देखो नेकी से चल बदले, हराम का खाना छोड़ दे, भगवान का मिलने को लगा तो पैखाने में जाना। माणसाला जीवनात छंद पाहिजे, माणसाला जीवनात छंद पाहिजे, फुलासारखा सुगंध पाहिजे, घरामध्ये आनंद पाहिजे. आमदार आमचा सुरेश सोनवणे. आता बाई मटण करायचं पाण्यावर मी त्याचा नमुनी नुसत बरं का. जिल्हा परिषदचे सभापती राहिले म्हणून पाय देणारे, पाय पडणारे, पाय लक्ष्मीपणे अरे ऐक्या उद्यापासून ऐक्या मित्र सगळे मतदार बंधू भेटल्याने समजतो की आपण पाणी वाहण्याच्या पडून जवळचे मित्र. धन्यवाद. गंगापूर कुटुंबाचे लाडके या 25 गावातील आज ज्यांच्या ज्यांच्या कानापर्यंत माझा आवाज जातोय ही मायबाप चर्चा करणार. आज आपल्यासोबत या चर्चा सत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी संवाद साधू इच्छितो. बघा, विधानसभेची निवडणूक चालू झाली आणि विधानसभेची निवडणूक म्हटलं की आपल्याला मागील 15 वर्ष आठवतात. आपण केलेलं मतदान आठवतं आणि मतदान केल्यानंतर आपल्याला भेटलेले फळं आठवतात. आपल्या वाट्याला फळं तर कमी, त्या ठिकाणी काटे जादा आले, त्याचाही वापर होणं गरजेचं आहे. आज या 25 गावामध्ये त्या ठिकाणी काय केल्या गेलं, मला 3 बाजू तुम्हाला सांगायच्या, 4 बाजू सांगायच्या बोलेल, नंतर तुम्हालाही बोलायला संधी मिळेल. 15 वर्षात राहिलेल्या आमदारांनी काय केलं. दुसरं, आता त्या ठिकाणी परत एक आमदार जे 17 वर्षापासून आपल्या त्यांनी काय केलं. मी तिसरा टप्पा मी जिल्हा परिषद सदस्य असताना काय केलं, कारण सगळ्या गोष्टीचा उहापोह झाला पाहिजे. आणि मग 4था टप्पा मतदान का करावं, या 4ही गोष्टीवरती मला बोलायचं आहे. या 4ही गोष्टी आपल्या ठिकाणी महत्वाच्या आहेत आणि 4ही गोष्टी जर कळाल्या तरच मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल. पहिली, 15 वर्ष राहिलेल्या आमदारांनी काय केलं. 15 वर्ष ज्या आमदाराने आपल्यावरती त्या ठिकाणी राज्य केलं, मी म्हणेल राज्यच म्हणेल, कारण हुकुमशाही वृत्ती वाढली. आपल्या पूर्ण तालुक्याचा कारभार 4 ते 5 लोक पाहायला लागले. 4 ते 5 लोकांनी या तालुक्याला विकून खाण्याचा प्रकार केलेला आहे. कोणत्या गावातील कोण हे आपल्याला माहिती आहे. गावात एखाद्या जणाच्या हातात त्या ठिकाणी कारभार द्यायचा आणि एकाही व्यक्तीला विचारायचं नाही, ही दृष्टवर्ती या मतदारसंघामध्ये तयार झाली. मला सांगायचं आहे, आपल्या भागातील खुलताबाद तालुक्यातील एक तरुण असा दाखवा की ज्याला एवढ्या मोठ्या MIDC मध्ये 4-5 हजार कंपन्या, त्या कंपन्याचा मालक त्या ठिकाणी आमदार असतो. कारण त्या ठिकाणी या सगळ्या कंपन्या गंगापूर खुलताबाद मध्ये येतात. तिथं माझं वास्तव्य आहे, म्हणून तुम्हाला त्याची रिअलिटी सांगू इच्छितो की याने या तालुक्यातून 5 जण असे दाखवावेत 15 वर्षामध्ये, किंवा 15 वर्षात फक्त 15 जणांचं नाव सांगावं की त्यांना परमानंट करण्यासाठी या माणसाने शिफारस केली, कॉल केला. हे होणार नाही, एकही तुम्हाला भेटणार नाही. याच्या तरुणावरती अत्याचार करणं एवढंच केलं. दुसरं, आपल्याला दिलेलं आश्वासन आपल्याला आठवतं की वेरूळला, भुसनेश्वरला, त्यानंतर बैजमाळला, सुलीपंजनला पर्यटकाचा दर्जा देऊ, एवढा निधी आला. मला सांगा, किती वेळेस नारळ फोडायचे. 15 वर्षामध्ये भुसनेश्वर मंदिराचा कॉरिडॉर बनू शकले नाही.
तिथं नवीन त्या ठिकाणी पर्यटक वाढू शकले नाही. जर पर्यटक वाढले असते तर आपल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी किमान म्हणतोय 15,000 युवकांना त्या ठिकाणी उद्योग मिळाला असता. आज आकाशवाणी फाटा वाढला, याच्या 5 पटीपेक्षा जास्त या ठिकाणी हा रोड व्हायला असता तर हे उद्योग गदाऱ्यापर्यंत आणि पुढे त्या ठिकाणी खुलताबादपर्यंत वाढले असते. पण हे या कार्यकाळात केल्या गेले नाही. त्यांना आपल्या तरुणांना वापरायचं आहे फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आणि जेथे आणि दांडे घेण्यासाठी. हे त्यातून सिद्ध होतं. दुसरं, त्या 15 वर्षाच्या आमदाराने मला एक शेतीच्या बांधापर्यंतचा रस्ता दाखवा, तो आपल्या खुलताबाद त्या तालुक्यामध्ये तयार करण्यात आला आणि पावसाळ्यात शेताच्या बांधापर्यंत 2 व्हीलर जातो, 4 व्हीलर सोडून द्या तिथं जाणार नाहीच आहे. 15 वर्ष फक्त त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या. जलपिरोश म्हणून त्या ठिकाणी निर्मायचं. एक पाठ याने गंगापूर मध्ये दाखवा की त्या ठिकाणी आणला आणि एक पाठ खुलताबाद मध्ये दाखवा नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी तुमचा मातीतला परिस्थिती काय होणार आहे. आज जर जागे नाही जाणून तर आपल्याकडे 2च डॅम आहेत. एक एलगाव डॅम जो माझ्या जन्माच्या आधी बांधला गेला, एक दुसरा जायकवाडी डॅम तोही जन्मापासून मी पाहतोय तोच आहे. याच्या व्यतिरिक्त सुविधा केली नाही. जर 2 वर्ष दुष्काळ पडला तर आपण या भागात जगू सुद्धा शकत नाही अशी परिस्थिती आहे. एक नवीन डॅम याच्या 15 वर्षाच्या कार्यकाळात दाखवा ज्याने तयार केला. नुसतं सांगितलं खुलताबादला धाड नदीचं पाणी जोडतो, धाड नदीचं पाणी जोडतो. धाड नदीचं नाव त्या ठिकाणी कुठं निघून गेलं कळालं पण नाही. हे 15 वर्षाचे अत्याचार. आता अजून हे काय कमी आहेत. अजून एक आमदार आपल्याकडे आहेत 17 वर्षाचा, त्याचा पण हिसाब घ्यावा लागेल. दुसरी बाजू म्हणजे आता दुसऱ्या बाजूवर बोलतोय, अशा 4 बाजू आहेत. दुसरी 17 वर्षाचा आमदार, या जिथं जिथपर्यंत आवाज जातोय कोणीही मला येऊन सांगावं आपल्या 25 गावातल्या कोणी या 17 वर्षाचा आमदार आपल्याकडे एका वर्षापूर्वी आला, 25 लाखाची कामं दिले, 10चे दिले, 50चे दिले, मान्य. मला एकाने येऊन सांगावं 16 वर्षात मागील 16 वर्षात आपल्या गावातल्या 90% लोकांना या माणसाचं आमदार आपल्याकडे आहे म्हणून नाव तरी माहिती होतं का? कोणी येऊन सांगावं. 25 गावातल्या नावही नाही आणि 16 वर्षात या माणसाने 1 रुपयाचा निधी दिलेला खुलताबाद गंगापूरला दाखवावा. त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी दाखवून दिला तर मी सुद्धा इलेक्शन मधून माघार घ्यायला तयार आहे. पण नाही, यांची नीतिमत्ता नाही. तुम्ही हेच काय 8 जिल्ह्याचा निधी आणून खर्च केला, 8 जिल्ह्यावरती अन्याय केला आणि ज्यांनी निधी दिला त्याला सुद्धा लाच मारली. अशी नीच प्रवृत्ती त्या मतदारसंघामध्ये तयार झालेली आहे. मला सांगताना तुम्हाला एक खेद वाटतो की आपण किती त्या ठिकाणी वेगळ्या लेवलचा विचार करतोय. कोणी बी यावं आणि आपल्यावरती याच्यानंतर तुम्हाला या संधी कधीच येणार नाही. आपल्या तरुणांचं भाग्य पटेल. एक साडी 1,500ची असते, एक पेटीत पीठ 2,000ची असते. एका साडीत आणि पेटीत तुमचं भाग्य होत नाही. तुम्ही हा विचार करणं गरजेचं आहे. आज ज्यांच्या कानावरती आवाज जातो मी म्हणत नाही मलाच मतदान करा. मी तुम्हाला एक सांगतो, तुमच्याकडे 3 जण आहेत. 3पैकी 2 जणांपैकी एकाने 15 वर्ष भोगले, एकाने 17. मी तर 5च वर्ष मागतोय. का? तुमच्या मुलाला त्या ठिकाणी तुम्ही ते 5 वर्ष देऊ शकत नाही. 15 वर्ष दिलेत त्या ठिकाणी भोगले, 17 वर्ष दिलेत भोगले. यांनी काय केलं हे एकदा समजून घ्या. जर 5 वर्ष तुम्ही दिले, तुमच्या मुलाचं भाग्य, शेतकऱ्याचे प्रश्न, शेतीच्या बांधापर्यंत त्या ठिकाणी सर्व सुविधा, शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञान या गोष्टीवरती काम होईल. आपल्या तरुणांना त्या MIDC मध्ये चांगल्या दर्जाची कामं मिळतील. हा तुम्हाला शब्द तुमच्या मुलाचा आहे. मी जास्त बोलत नाही. मी जिल्हा परिषदला असताना काय झालं हे एकदा समजून घ्या. आपल्या खुलताबाद तालुक्यातला मला असा एक जिल्हा परिषद सदस्य दाखवा की त्याला या राजकीय लोकांनी आता लोक संपवला नाही. सगळ्याला संपवण्याचा घाट यांनी केला. कारण यांना यांच्या पुढच्या धोक्यात येताना वाटत होत्या. कोणी जर त्या ठिकाणी मोठा झाला तर तो आमदारकी लढेल या भावनेतून यांनी निधी मिळवून दिला नाही. निधी भेटला तर दडून ठेवायचा आणि कोणाला पुढे जाऊ द्यायचं नाही. मी माझंच उदाहरण देतो सोनखेडा रस्त्याचं. ममनापूर सोनखेडा रस्ता 1.5 कोटी 3 कोटी रुपये मंजूर असताना होऊ दिला नाही. याची कारण तुम्ही समजून घ्या. तर यांच्या मनात असतं, गावकरी म्हणत होते 48 फूट नको 18 फूट करा, 22 फूट करा. एकदा आले असते करून दाखवलं असतं. फक्त किती आमदार सभेमध्ये आम सभेमध्ये आणि प्रश्न उठवायला नाही. पण ते मनात नव्हतं. कारण गाव बदललं, रस्ता बदलला असता तर पूर्ण महाराष्ट्रात गाव दिसलं असतं. ते होऊ दिलं नाही.
एक नीच वृत्ती प्रत्येक मतदारसंघात जागी झालेली आहे आणि मला त्यांना त्या ठिकाणी धडा शिकवायचा आहे. तुमचा मुलगा म्हणून सांगतो, तुमचे साथ त्या ठिकाणी आवश्यक आहे. मला माहिती आहे की गंगापूरचे लोक जागृत झाले, गावागावामध्ये त्या विरुद्ध त्या ठिकाणी डेरिटिव्हिटी आहे. प्रत्येक गावातून 90% सपोर्ट मला भेटतोय. तर हा सपोर्ट खुलताबाद तालुक्यातून त्या ठिकाणी भेटला तर ज्यांचं डिपॉझिट जप्त करायला मला टाइम लागणार नाही. मी तुम्हाला हे सांगतो, ते पैशाचा खेळ खेळतायत, बिंदास घेऊ द्या. 200 देत होते तुम्हाला, सुरेश सोनवणे साहेब 200, आता मी आलो 2000 देते, 4000 देते, पूर्ण घेऊन टाका, संपून टाका. यांना खाली हात 15 वर्ष यांनी आपले चोरून ठेवलेले पैसे आहेत, 17 वर्ष आपले चोरून ठेवलेले पैसे आहेत, जनतेचे पैसे आहेत आणि ते तिथं संपायचे आहेत. आणि मतपेटीमध्ये यांना भोपळा मिळेपर्यंत तयारी केली करा ही अपेक्षा करतो. तुमचा मातीतला मुलगा म्हणून सांगतो, ही लढाई तुमची आहे, तुमच्या मातीची आहे. तुम्ही आमदारकीच्या लढाईमध्ये आहात. आता हा तालुका आणि गंगापूर तालुका या दोन्हीची लढाई आहे. दोन्ही लढाईमध्ये दोन्ही तालुके, माझी कर्मभूमी गंगापूर तालुका मला पूर्णपणे त्या ठिकाणी साथ देतोय, माझी जन्मभूमी असलेला खुलताबाद तालुका मला साथ देतोय. या ठिकाणी मी एकच सांगेन, आता या लढाईला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्या ठिकाणी मी एकच सांगेन, माझी निशाणी पाना आहे आणि पाना निशाणी म्हटलं की तुम्हाला माहिती आहे पाण्याचं काम काय असतं. आपल्या मतदारसंघाची विस्कटलेली घडी दुरुस्त करणं, त्या ठिकाणी त्यांनी केलेले अत्याचार, आपल्या कमलाचे त्या ठिकाणी मनके ढिल्ले करणारे रस्ते, ते सगळं काही दुरुस्त करायचं आहे. या 20 तारखेला पाना ही निशाणी तुमच्या मुलाची, तुमच्या मातेची, तुमच्या तालुक्याची त्या ठिकाणी आहे. तुम्ही समजून घ्या, ही लढाई आपली आहे. कधीतरी जातीच्या नावावरती, मातीच्या नावावरती तुम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न होईल. विविध पक्ष आहे, त्या पक्षाच्या जोरावरती मतं घेण्याचा प्रयत्न होईल. आज पक्ष नाही तर आज आपल्याला आपला माणूस बघावा लागेल. कारण मी आमदार होणार नाही, आमदार आता जनता होणार आहे, जनतेचं राज्य येणार आहे आणि हे राज्य आणण्यासाठी तुम्ही पुढे याल ही अपेक्षा व्यक्त करतो. जास्त बोलणार नाही, मला प्रत्येक गावात जायचं आहे. पुढील काही दिवस दौरा असेल, आपल्या भागाला कधी टाईम भेटला तर माणूस त्या ठिकाणी राग मानू नका. कारण हे माझं घर आहे आणि घरामध्ये त्या ठिकाणी जास्त वेळ देता येणार नाही. निश्चित तुम्ही पुढच्या लढाईला तयार असाल या अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.